ओके सर, चालेल. तर हा तर प्रश्न जो काही आलेला आहे लाईट टॉपिक वरती, सॉरी लाईट नाही, हा कोणता आहे, मोशनचा आहे. ओके, मोशन वरती हा जो स्पेसिफिक क्वेश्चन आहे जस्ट मागच्या 1-2 पेपरमध्ये येऊन गेला होता. कोण आय थिंक कंबाईनचा होता का राज्यसेवेचा माहिती नाही, पण त्यामध्ये मोमेंटमच्याच हिशोबाने इनइलास्टिक का इलास्टिक मोशन या बेसिसवरती त्यांनी जे काही कोलिजन होतंय त्यावरती त्यांनी तो प्रश्न विचारला होता. आणि आपण जे पीवायक्यू अनालिसिस घेतलं होतं त्यामध्ये देखील त्याची चर्चा केली होती. ओके, सॉरी थोडा नॉईस होत असेल, सेटल होतं. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर आपण ते घेऊयात, थोड्या वेळाने घेऊयात. SD विजया किंवा समाधान, तुम्ही हात वर केला, आपण थोड्या वेळाने बोलूयात, आपण प्रश्न वगैरे घ्यायच्या टाइमला करूयात. ओके, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा असा लॉच आहे जो की आपण मोशनचा जो काही लॉ आहे त्यामध्ये पाहतो. न्यूटनच्या थर्ड लॉचं एक आपण तिथे इफेक्ट पण पाहतो. आणि हा मोमेंटम इक्वल राहतो ओव्हरऑल याच्यामध्ये. बाकी तुमचं मास असेल किंवा वेलॉसिटी असेल M1 आणि V1 हे चेंज होऊ शकतं आफ्टर कोलिजन. इलास्टिक जेव्हा असतं ते तेव्हा आपण बघतो, आणि मग राहतं कॉन्स्टंट काय, तर ते मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. आणि आपण हे अशा पद्धतीने प्रश्न देखील घेतला होता. ओके, जवळपास 750-800 विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला होता, आणि मग त्यांना तो बऱ्यापैकी सुटलाही असेल एक्झाम मध्ये. किंवा हा प्रश्न असा काही चुकण्यासारखा नव्हताच. तुम्ही जर प्रश्न बघितला की विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग कोलिजन, एखादं कोलिजन झाल्याच्या नंतर कन्झर्व काय होणार आहे. टाइमचा तर काही संबंधच नाहीये. लेंथ कोलिजन झाल्याच्या नंतर कोणत्याही कॉमन सेन्सची गोष्ट होती की कोलिजन वगैरे झाल्याच्या नंतर ती लेंथ कॉन्स्टंट राहणारच नाहीये. ते असं कोणतंच रिजिड मटेरियल आपल्याकडे अवेलेबल नाहीये हे माहितीये. कारण एकदा का त्याच्यावरती कोणताही फोर्स अवेलेबल अप्लाय झाला की त्याच्यामध्ये काही ना काही डिफॉर्मिटी येणार आहे, हे आपल्याला सहज लक्षात येणारी गोष्ट होती. किंवा मास देखील कोलिजन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मास डिफेक्ट होण्याचे चान्सेस आहेत हे आपल्याला कळतं. आणि मग मोमेंटम तिथं आन्सर देणं, जरी ज्याला एखाद्याला काही कल्पना नाहीये की या पर्टिक्युलर लॉची, तरी तो सोडवण्यासारखा प्रश्न होता. की एलिमिनेशन बेसिसवरती जे आपण म्हणतो. आता काल परवा एका विद्यार्थ्याने, किंवा तुम्ही बघितलं असेल प्रशांत सरांचं जे आपण काल टाकलेलं पोस्ट, ज्यांनी जॉईनिंग झाली इथे कुठे विदर्भामध्ये, राईट, तर त्यांचं काय म्हणणं होतं की सर बऱ्यापैकी प्रश्न हे एलिमिनेट करून सुटले माझे. एलिमिनेशन कुठून आलं, तर त्यांच्याकडे बेसिक जे नॉलेज होतं त्या बेसिसवरती मग हे नाहीये गड्या त्याचा आन्सर, हे लक्षात येतं आपल्याला. फक्त म्हणजे ट्रिक्स वगैरे म्हणजे बेसिकली काय असतं की तुमच्या अभ्यासाच्या नंतरच आलेली ती गोष्ट आहे. ओके, आता एखाद्याला काही माहीतच नाहीये तर तो काहीही विचार करत बसेल इथे. ओके, तर लक्षात घ्या ती गोष्ट. पुढचा प्रश्न बघा. हा, मग आता एखादा, आता हा दुसरं महत्वाचं, बरेच जण विद्यार्थी आता ज्यांनी बॅच जॉईन केली किंवा ज्यांना काही कल्पना नाहीये की पीवायक्यू अनालिसिस करायचं म्हणजे काय. ओके, आता हे तर इथे मी जस्ट आपल्याकडे काय काय झाले काय काय नाही ते सांगण्याचा प्रयत्नात होतो. पण हा प्रश्न जर तुमचा मोशन वरती आहे तर तुमच्याकडे मोशन काय आहे, मोशन कशी येते, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन, आणि मोशनचे काही लॉज आहेत का ते कोणी दिलेत, आणि मग लॉज आहेत तर किती लॉज आहेत, हे 3 लॉ, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, हे जे 3 लॉ आहेत या प्रत्येकातून आपल्याला काय उद्धृत होतं हे आपल्याला तिथं लक्षात घ्यायला पाहिजे, आणि किंवा तो डेटा तिथं लिहायला पाहिजे. हा जो थर्ड लॉ ऑफ मोशन आपण पाहतो न्यूटनचा जो काही दिलेला आहे, ऍक्शन आणि रिॲक्शन ही इक्वल आणि अपोजिट राहते हे आपण बोलतो. किंवा सेकंड लॉ ऑफ मोशन मधून आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला भेटला होता की मास कुणीकडे ऍक्सलरेट करतंय, जिकडं फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शन मध्ये करतो. आणि मग न्यूटनचा पहिला लॉ जो आहे तो इनर्शियाचा लॉ आहे, आणि त्यामध्ये आपल्याला फोर्स अप्लाय केल्याशिवाय काहीतरी एक क्वांटिटी आहे ही लक्षात आली की एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही तर ती वस्तू रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहते, आणि मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहतं, अनलेस अँड अंटिल त्याच्यावर काहीतरी एक्स्ट्रा फोर्स अप्लाय होणार नाहीये, एक्सटर्नल एनर्जी काहीतरी अप्लाय होणार नाही. पण आपल्या जगामध्ये असं एकही प्रोडक्ट किंवा एकही मटेरियल नाहीये जे की पूर्णपणे प्लेन असेल, ज्याच्यावरती एखादा बॉल किंवा चेंडू टाकला तर तो कंटिन्यू मूव्ह होत राहील. काही ना काही फ्रिक्शन, मग अगेन फ्रिक्शन आला तिथं, एक्सटर्नल फोर्स, त्याच्यामुळे हा बॉल जो सुटला होता इथून आपण सोडला होता तो कुठे ना कुठे जाऊन थांबतोय. मग त्याच्यावरती एक तर फ्रिक्शन अप्लाय होतंय, ग्रॅव्हिटी अप्लाय होते, हा एक्सटर्नल फोर्स आहे, हे पहिल्या लॉ मध्ये कळालं.
आणि सेकंड लॉ मध्ये काय कळालं आपल्याला, फोर्स किती आहे हे कळतो. फोर्स किती असतो, मास इंटू ऍक्सलरेशन असतो. ऍक्सलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. का म्हणतो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर का आलं, कारण ऍक्सलरेशन हे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज होणारी गोष्ट आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणारी गोष्ट असेल तर ती काय दर्शवते, ऍक्सलरेशन दर्शवते. आपण गाडीवर म्हणतो ना ऍक्सलरेट करतोय गाडी, कारण ती व्हेलॉसिटी चेंज करण्याचा प्रयत्न आहे आणि मग ती व्हेलॉसिटी चेंज होते तर ऍक्सलरेशन. आणि जर ऍक्सलरेशनही विथ टाइम चेंज होत असेल तर त्याला आपण जर्क म्हणतो. ओके, झटके जे बसतात ना गाडीवरती, नवीन नवीन गाडी चालवतो तेव्हा, तर तेव्हाचा मुद्दा. फोर्सचं युनिट काय माहिती आहे आपल्याला सगळ्याला, न्यूटनच्या आठवणीत दिलं होतं, पण ते एसआय युनिट झालं. पण अदरवाईज फोर्सचं युनिट असंही विचारलं जाऊ शकतं, न्यूटन नसेल तर ऑप्शन मध्ये काय असू शकतं, तर मासचं युनिट काय केजी आणि ऍक्सलरेशन काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट आपल्याला तिथं भेटतं. ठीक आहे, एवढं तिथं लक्षात घेत येतं. मग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय, की दोन बॉडी एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहेत. मग अट्रॅक्ट करतायत तर ते किती करतायत तो फोर्स आपल्याला तिथं काढता येतो. ओके, आणि पुन्हा मग ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ही एक व्हॅल्यू. मग तुम्हाला काय काय आता आपण जे बोललो अख्खा मोशन हा टॉपिक तिथं आपल्याला एखाद्या पॉइंट वरून काढता येतं. आता अशा पद्धतीचं जर अनालिसिस झालं तुमचं, तर एका प्रश्नावरून मोशनवरचे येणारे बरेचसे प्रश्न तुमचे तिथंच तुमच्याकडे एक डेटा भेटून जातो या एका पेजवरती. लक्षात येते, या पेजवरती जर तो डेटा असेल तर तुमचे मोशनचे जे पुढचे प्रश्न आहेत ते तुमचे सहज सुटतील आणि तुम्हाला तो सगळा डेटा एकत्र भेटेल. लक्षात आलं. हे त्यांच्यासाठी होतं जे बरेच जण मेसेज करत होते की सर पीवायक्यू अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय, डेटा लिहायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हे जे विचारत होते त्यांच्यासाठी होतं. सो आता इथून पुढे आपण एवढा वेळ नाही घेणार आहेत प्रश्नांना, कारण आपल्याला पुढे 21 डिसेंबरला नेमकं काय करायचं आहे यासाठीची चर्चा करायची. ठीक आहे. हा, आता दुसरा प्रश्न. हा तर सरळ सरळ हा मी जो आपण टाकला होता क्विज तो जसा तसा आलेला, की तुमच्या जे काही रेड शिफ्ट होतोय, गॅलेक्सी शो करतायत डिस्टन्सवरून, त्याच्यावरून काय कळतंय, तर गॅलेक्सी टुवर्ड्स अर्थ मूव्ह होत आहेत का, स्टेशनरी आहेत का, रोटेटिंग आहेत का, अवे फ्रॉम अर्थ मूव्ह होत आहेत. आणि मग तो अवे फ्रॉम अर्थ मूव्ह होत आहेत हे आपल्याला सहज तिथं लक्षात येऊन जातं. हे असं का होतं रे, हे रेड शिफ्ट का दिसतं आपल्याला लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट गॅलेक्सीज, कारण तुमचा जो विबग्युअर आहे, व्हिजिबल लाईट, यातला रेडची वेवलेंथ जास्त आहे. रेडची वेवलेंथ जास्त आहे तर तो स्कॅटर कमी होईल आणि तो जास्तीत जास्त लांबपर्यंत पोहोचेल आणि तो दिसतोय. म्हणजे एखादी दुरून येणारी लाईट त्यातले बरेचसे आपल्याला गळून पडताना दिसत आहेत बाकीचे जे काही वेवलेंथचे आहेत कलर, आणि मग रेड तेवढा आपल्याला दिसतोय, याचा अर्थ ती दूर आहे किंवा ती दूर जातीये अजूनही. ओके, हे लक्षात येतं. म्हणूनच तर संध्याकाळी आपल्याला काय होतं की दिवसा जो आपल्याला निळं आकाश दिसत असतं, डोक्यावरती जेव्हा सूर्य असतो पूर्ण आपल्याला आकाश निळं दिसतं, पण जेव्हा ते आपण डॉनला किंवा डस्कला पाहतो तेव्हा आपल्याला आभाळ कसं दिसतं, रेड कलरचं दिसायला लागतं. का, कारण ब्ल्यू लाईट जी होती ती आता आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये आणि मग जी उरली आहे ज्याची वेवलेंथ जास्त आहे तो आहे, आणि तो कोण आहे तर रेड आहे. रेडच्या आधीचा ऑरेंज असू शकतो, थोडासा येलोइश असू शकतो. ओके, इथंच ते प्रश्न फिरतात. मग रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट. ठीक आहे, याच प्रश्नावरून आपल्याला कुणीकडे घेऊन जाता येतं की साऊंडच्या संदर्भाने पण ते करू शकतात, असं की डॉपलर इफेक्ट वरती प्रश्न विचारला किंवा तुमचा मॅक नंबर वरती प्रश्न विचारला. ठीक आहे, तर हे मुद्दे तिथं आपल्याला लक्षात घेता येतात. पुढचा प्रश्न. आता हा न्यूट्रिनो कोण उत्सर्जित करतो. आपण जेव्हा ही सगळी चर्चा करतो ना किंवा सेशनमध्ये केली अल्फा बीटा आणि गॅमा रेडिएशन, तेव्हा सांगण्यात आलं होतं की अल्फा रेडिएशन म्हणजे काय आहेत, तर तुमचे काय आहेत की हेलियमचे पार्टिकल्स आपण म्हणू शकतो त्याला. ओके, 2 ऍटॉमिक नंबर 4 मास नंबर आहे तुमचा. हे जेव्हा ते बाहेर पडतंय किंवा तो मारा करतोय आपण, जर ऍडिशन करत असेल तर तेवढ्याच ऍटॉमिक नंबर वाढणं किंवा मास नंबर वाढणं होणार आहे, आणि जर ते बाहेर पडत असेल तर तेवढ्यानं ते कमी होणार आहे. ओके, आणि ते जर बीटा पार्टिकल असेल, बीटा पार्टिकल मधून काय न्यूट्रॉन जो आहे तुमचा, न्यूट्रॉन डिके होतोय, न्यूट्रॉनचं डिके होतोय, आणि मग त्या न्यूट्रॉनच्या डिकेमधून इथं जर तुम्ही बघितलं त्या न्यूट्रॉनच्या डिकेमधून बाहेर पडतायत ते तुमचे बीटा पार्टिकल्स बाहेर पडतायत. याच्यामध्ये तुमचं काय, तर जास्तीत जास्त तुमचं काय होणार आहे, ऍटॉमिक नंबर ऍड होणार आहे, कारण इलेक्ट्रॉन बाहेर त्या तुमच्या याच्यामध्ये ऍड होतोय.
ओके. मासमध्ये काही फरक नाही पडत तिथे. इथे प्रश्न काय साधा की न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो, कोणत्या प्रक्रियेत होतं, तर तुमच्या बीटा क्षयामध्ये होतो, बीटा डिकेमध्ये ते होणार आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही हे सांगा, हे आपण अल्फा बीटा गामा गोविंदा तेरा मामा म्हणून एक पीडीएफ टाकली होती, ती तेवढी बघून घ्या तुम्ही. ओके. तर गॅमा रे जे काही आहे, गॅमा डीके किंवा गॅमा रेज आहेत, गॅमा रेज मध्ये कोणतं काही आहे का मास वगैरे, तर काही नाहीये तिथे. मग मास डिफेक्ट तर येणारच नाहीये तिथे. रेडिएशन जरी असेल, हायेस्ट रेडिएशन आहे, आयनायझेशन त्याचं अल्फा पार्टिकल पेक्षा कमी असणार आहे, कारण अल्फा पार्टिकल मध्ये काय होतंय की एक काहीतरी अख्खा हेलियमचा पार्टिकल आपटणार आहे, त्याच्यामुळे तिथं जास्तीत जास्त होणार आहे. ओके. हा तुमचा गॅमा काय करू शकतो, जास्तीत जास्त त्याला डिसोसिएट करेल किंवा त्याच्यामध्ये भेदन क्षमता जास्त असेल. डिसोसिएट म्हणण्यापेक्षा भेदन क्षमता त्याची जास्त असणार आहे. ओके. बाकी याला जर आपण हे डिके जर सोडला, बाकी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर जर बघितलं तर तुम्हाला कोण कोण दिसतात तिथे. वेबग्युअरच्या पुढे रेड व्ही व्हायलेट जर झाला, व्हायलेटच्या नंतर तुमचा युव्ही रेज, युव्ही रेज नंतर एक्स रेज, एक्स रेज नंतर गॅमा रेज, गॅमा रेजच्याही पुढे अजून हायेस्ट आयनायझिंग पॉवर असणारे कोण, कॉस्मिक रेज असतात. ओके. हे आपण रेडिएशनच्या संदर्भाने बघितलेले आहेत. अल्फा बीटा गॅमा डिके जो काही आहे हा रेडिएशनच्या संदर्भाने. आणि मग रेडिएशनच्या संदर्भाने जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा मग पुन्हा तेच अल्फा पार्टिकलचा मारा होणं किंवा त्यातून बाहेर पडणं, तर काय फरक पडतोय ऍटॉमिक नंबर आणि मास नंबरमध्ये. बीटा डिके होतोय तेव्हा काय फरक पडतोय, गॅमा डिके होतोय तर काही फरक पडतोय का नाही पडतोय, या तीन गोष्टी तुम्हाला. आणि त्याचं आयोनायझेशन पॉवर कोणाची जास्त आहे, ओके, भेदन क्षमता कोणाची जास्त आहे, हे मुद्दे तिथे लक्षात घेणं अपेक्षित आहे. ओके. हे ज्यांनी सेशन्स केले त्यांना तर माहितीच असेल, ज्यांनी बुक्स रीड केले त्यांना ऑलरेडी माहितीच आहे. ओके. आता हा मुद्दा विस्कॉसिटीचा. आता हे केमिस्ट्री बेसिक्स मध्ये चर्चा करतो आपण, तेवढी डिटेल चर्चा झाली नव्हती, बोलण्यामध्ये ते राहून गेलो असेल मुद्दा. पण एक लक्षात घ्या, आपण फ्लुइडच्या संदर्भाने ऑलरेडी बोललो होतो. ओके. फ्लुइड मध्ये काय काय येतं तुमचं, लिक्विडही येतं आणि गॅस देखील येतो. ओके. आणि मग फ्लुइड प्रॉपर्टी, मी पॉसिबल झालं तर एक दोन दिवसामध्ये फ्लुइड प्रॉपर्टीज आणि सॉलिड प्रॉपर्टीज वरती एक व्हिडिओ सेपरेट बनवेल. ओके. चान्सेस कमी आहेत, पण त्या कोणत्या ना कोणत्या प्रॉपर्टीज वरती एखादा प्रश्न अपेक्षित असतो. ओके. फ्लुइडच्या जे काही जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत किंवा सॉलिडच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत, ओके, सरफेस टेन्शन वरती येऊ शकतो, कॅपिलॅरिटी वरती येऊ शकतो, कॉम्प्रेसिबिलिटी वरती येऊ शकतो, टेम्परेचर डिफरन्सेस केल्याच्यानंतर काय फरक पडतो, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला. त्याच्या विस्कॉसिटी वरती काय फरक पडतो, त्यांनी फ्लुइड मध्येही कोणतं विचारलंय तर गॅस विचारलं. कॉमन सेन्स काय सांगतं आपल्याला की जर तुम्ही हिट करताय एखाद्या गोष्टीला तर पार्टिकल्स दूर जात आहेत, आणि पार्टिकल्स दूर जात आहेत तर फ्रिक्शन कमी होतंय, आणि फ्रिक्शन कमी होतंय तर त्याची विस्कॉसिटी कमी होतीये. ओके. विस्कॉसिटी म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं तर पिट्युलरचं उदाहरण घ्या ना, पिट्युलरपेक्षाही काय तुमचं डिझेल आणि पेट्रोल बघा, विस्कॉसिटी जास्त कोणाची आहे, तुमच्या डिझेलची आहे, पेट्रोलची कमी आहे, राईट. पण इथे त्यांनी लिक्विडच्या संदर्भाने न विचारता गॅसच्या संदर्भाने विचारले. त्यातल्या त्यात जर विचार केला तर काय म्हटलं आपण, विस्कॉसिटी काय आहे, तर दोन पार्टिकल्सचं फ्रिक्शन जेवढं जास्त तेवढं त्याची विस्कॉसिटी जास्त असणार आहे. गॅसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही हीट करता गॅसला ते दूर जातात, पण त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वाढते त्याच्यामध्ये हीट ऍड झाल्यामुळे, आणि मग ते जास्तीत जास्त वेगाने हलतात. आणि ते जास्तीत जास्त वेगाने हलतात तेव्हा एकमेकांवर आदळणं जास्त होतं त्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये त्यांचं, आणि मग फ्रिक्शन जास्त होतं. आणि विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर फ्रिक्शन जास्त होतंय तर तुमची विस्कॉसिटी सुद्धा वाढते. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी विस्कॉसिटी डिक्रीज होते असंच लिहिलं असणार, जर त्यांचं लक्ष या पर्टिक्युलर मुद्द्याकडे गेलं नसेल तर. काय आहे, विस्कॉसिटी वाढते. तर एवढंच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. लिक्विडच्या बाबतीत जे आपलं कॉमन सेन्स सांगतं, विकर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस झालं, इझियर फ्लो होतो आणि मग विस्कॉसिटी कमी होते. पण गॅसच्या संदर्भाने मॉलिक्युलर मोशन वाढतीये, कायनेटिक एनर्जी ऍड झालीये त्याच्यात, त्यामुळे तिथं जे फ्रिक्शन वाढते, आणि मग फ्रिक्शन वाढते तर विस्कॉसिटी वाढते. लक्षात आलाय मुद्दा, ठीक आहे. हा, या मुद्द्याच्या संदर्भाने एक लक्षात घ्या, मी जे काही आता म्हटलं तुम्हाला की वेगवेगळ्या प्रॉपर्टीज विचारल्या जाऊ शकतात. ओके. बर्नॉलीज इक्वेशन जे विचारलंय ते त्या कॉम्प्रेसिबिलिटी किंवा इतर गॅसच्या संदर्भाने, तेच प्रॉपर्टीच्या संदर्भाने विचारलेलं आहे, आणि दरवेळेस येतोय बर्नॉलीज इक्वेशनच्या संदर्भाने वेगवेगळ्या वेळेला.
कधी वेंचुरी म्हणजे बर्नॉलीज इक्वेशनचे, बर्नॉलीज कन्सेप्टचे एक्झाम्पल्स कोणते आहेत अशा पद्धतीने मागे काहीतरी प्रश्न आला आता, जे गट ब का क चा मेन्सचा पेपर झाला. किंवा कधी त्यांनी बर्नॉलीज इक्वेशन मध्ये जे काही डिफरन्सेस होत आहेत एनर्जीमध्ये, तो एनर्जी फॉर्म्युला विचारण्यात आला. राईट. तुम्हाला मी लेक्चरमध्ये हेही सांगितलं होतं की साधा तुमचा जो दरवाजा आहे ते बर्नॉलीज प्रिन्सिपलचं एक एक्झाम्पल आहे. कारण एअर जो आहे फ्लो चेंज होतो, एक्सचेंज होतोय, आणि मग तिथे काहीतरी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होणार आहे, या गोष्टी तिथे होऊ शकतात. ठीक आहे. दुसरं एक महत्वाचं, आता प्रश्न ज्यांना काहीच माहिती नव्हतं, ओके, तर एलिमिनेशन करून कुठपर्यंत जातात, तर ऑब्व्हियसली तुम्ही इथे अडला असणार. कॉमन सेन्सनं तर ते तुम्ही ऑब्व्हियसली विस्कोसिटी डिक्रीजेस असं दिलं असेल, पण रिमेन्स कॉन्स्टंटचं कोणीच नाही देणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही टेम्परेचर वाढवताय तर काही ना काही बदल होणार आहे. टेम्परेचर ही एक अशी क्वांटिटी आहे ज्याच्या चेंजेसने बरेचसे डिपेंडंट क्वांटिटीज असणार आहेत ज्या की बदलतात. ओके, पुढे बघा. आता हा प्रश्न आपण इव्हन सेशनमध्ये लाईटच्या संदर्भाने थोडंफार मी तुम्हाला एक्झाम्पल्स वरती, न्यूमेरिकल्स वरती बोललोय. इलेक्ट्रिसिटी वरती तुम्हाला रेझिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं सिरीज आणि पॅरलल मध्ये, किंवा तुमचे व्ही इक्वल्स टू आय आर हा फॉर्म्युला असेल, किंवा पॉवरचा तुमचा आयव्हीचा फॉर्म्युला असेल, व्होल्टेज आणि करंटचा, यावरती एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. ओके, साऊंड मध्ये जर बघितलं तर साऊंडच्या स्पीडच्या संदर्भाने घेतलेले आहेत. राईट. पण आपण एवढ्या डिटेलमध्ये जाऊन काही प्रश्न केले नाहीयेत. आता मी वैयक्तिक हा प्रश्न कसा टॅकल केला होता एक्झाम मध्ये, काय दिलेलं आहे, पुन्हा मी सांगतोय, हे आलंय म्हणून तुम्ही पुन्हा सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं अपेक्षित आहेत का, तर नाही. किंवा नवीन नवीन एक्झाम्पल्स करत बसायचे का, नाही, बिलकुल नाही. जे बेसिक एक्झाम्पल्स येऊ शकतात ते तुम्हाला जमणं अपेक्षित आहे. बाकी अशा पद्धतीचा प्रश्न अजून खूप डिटेल जाऊ शकतो. हा एक प्रश्न झाला, किंवा हा पुढचा प्रश्न झाला की आपण क्लासमध्ये घेतलेले नाहीयेत आणि करायचे देखील नाहीयेत. ओके, जे आपण फास्ट ट्रॅक बॅच घेतली त्यातही आपण केलं नाहीये आणि करणंही अपेक्षित नाहीये. ओके, आता हे दोन्ही प्रश्न माझे इव्हन मी सांगतोय ना, मी स्वतः करत नाही, आणि माझे ते बरोबर आले. का बरोबर आले, थोडंसं लॉजिक लावलं. ओके, एक काय आहे तुमच्याकडे, काय म्हणतो, लेंथ टू रेडाय, तुमची जी काही लेंथ आहे आणि रेडियस आहे यांचा रेशो दिलेला आहे सेम मटेरियलच्या संदर्भाने, दोन मटेरियलचा 1:2 आणि दुसरा दिलेला आहे 2:3. राईट. मी एवढंच केलं, लेंथ आणि रेडियस दोन मटेरियल वेगळे असतील आणि हे जस्ट कॉमन लॉजिक लावलं की हे इनव्हर्स प्रोपोर्शनल असतील एकमेकांना, तर हे अशा पद्धतीने मल्टिप्लाय करून घेतलं 3:4. ओके, आता 3:4 किंवा 4:3 इथं डायरेक्ट आन्सर भेटतंय मला. पण एवढं सिंपल असणार आहे का, एखादा फॉर्म्युला असेल तर काही ना काही स्क्वेअर असेल, क्यूब असेल, काहीतरी असू शकतं. हे लॉजिक लावलं फक्त. चुकलं असतं का एक्झाम मध्ये माझं आता आन्सर मध्ये चुकलं असतं का, चुकलंही असतं, काही इश्यू नाहीये. पण पुन्हा आपल्याला जे 20 प्रश्न आहेत, आपण टार्गेट काय ठेवतोय 15 प्लसचं, आणि कंबाईन मध्ये 15 पैकी टार्गेट काय ठेवतोय आपण 10 प्लसचं. कंबाईनला तर मी खात्रीशीर सांगतोय तुम्ही 12 ते 13, 14 असेही मार्क्स घेऊ शकता. आणि बरेच क्लासेस वाले तुम्हाला प्रॉमिस देखील करत असतील की तुम्ही 12 प्लस 14 प्लस जाणार आहात. तुम्ही स्वतः आत्ताच्या घडीला 8-9 मार्क्स घेत असाल. ओके, पण ज्यांना 2 आणि 3 मार्क्स येत आहेत त्यांच्यासाठी मात्र ही पर्वणी असते जेव्हा ते 10 पर्यंत पोहोचतात. जे ऑलरेडी 7-8 मार्क्स वरती आहेत त्यांना 10चं काही कौतुक नसणार, त्यांना ऑब्व्हियसली अजून 12, 13, 14ची मेहनत करण्याची अपेक्षा असणार आहे. बरोबर. तर मी जस्ट एवढंच केलं की यांचा स्क्वेअर, यांना 2 ने मल्टिप्लाय करून, सॉरी स्क्वेअरच करून घेतला यांचा, याचा स्क्वेअर केला, आणि एक्झाम मध्ये याचा जेव्हा स्क्वेअर केला तर स्क्वेअर न करता याला फक्त 8 घेऊन टाकलं, आणि मग 8:9 दिलं मी आन्सर. आता ते बरोबर आलं, चुकून आलं, दुसरं काहीच नाही. ओके, तुम्ही जर बघितलं असेल तर तो स्क्वेअर सुद्धा व्यवस्थित नाही, 4चा स्क्वेअर तर 16 जातो ना, 9:16 आलं पाहिजे होतं. तर पुन्हा सांगतोय की एक्झाम मध्ये तुम्हाला वेगवेगळे काहीतरी नवीन येऊ शकतो एखादा प्रश्न, पण नेहमी कंबाईनला मात्र त्यांचं टार्गेट क्वेश्चन काढताना जर प्रॉब्लेम द्यायचाच असेल तर सहज सुटण्यासारखा द्यावा, एवढंच आहे त्यांचं. जर ते मी सांगतो पुन्हा जर अशा लेवलला जात असतील तर तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही. कंबाईनला तर करायचंच नाही. राज्यसेवेला तुमच्याकडे 2 तास होते, त्यामुळे तुम्ही तेवढं देणं अफोर्ड करू शकलात. ओके, तुम्ही इतर ठिकाणी कुठंच ते अफोर्ड करू शकणार नाही. कंबाईनच्या गट ब च्या नाही, क च्याही नाही.
आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण काय म्हणतोय की टाइमची चोरी करायची आणि टाइमची चोरी कशी होणार हा प्रश्न दिसल्याच्या नंतर ठीक आहे, माझा काही असं त्या एक्झामचं देणं घेणं नव्हतं म्हणून मी ऑलरेडी म्हटलं होतं की तुम्ही एक टेस्ट सिरीजचा भाग म्हणून समजा आणि मग ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, वेळ आहे तुमच्याकडे तर. हा प्रश्न बघितला अटेम्प्ट न करता मी पुढे जाणार होतो जर माझा हा कंबाईन मध्ये आला तर. लक्षात येत आहे? सेम गोज टू दिस क्वेश्चन. हा काय साधा सिरीज आणि पॅरललचा प्रश्न नाहीये. विस्टोन ब्रिज मध्ये जाऊन त्यांनी क्रिश्चॉफ लॉ काय काम करतो, कशा पद्धतीने करायचंय, अशा लेवलला जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके. इव्हन आता हे जेव्हा अपोजिटचे सेम असतात रेजिस्टन्स, आता हे त्याचं सिंपल फॉर्म आहे. हा जो काही आहे तुम्हाला डायग्राम दिली आहे सिरीज आणि पॅरलल मध्ये जाऊच्या सर्किटची, त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं असतं. एखादा व्होल्टेज फिरतोय तुमचा, तर तो व्होल्टेज जात असताना पॉसिबली आपण जिथून तो पुढे पर्टिक्युलरली विदाऊट एनी रेजिस्टन्स जात असेल त्या पॉइंटला पुढे घेऊन जायचं असतं. जसं की इथे जर रेजिस्टन्स नसला असता तर हा ए मी इथं सुद्धा एच लिहिलं असतं. ओके. मग माझ्याकडे ए टू सी 2 ओहम आणि ए टू सी 3 ओहम असं झालं असतं आणि मी त्यांना पॅरलल मध्ये जोडलं असतं. पण इथे जात नाहीये तो, इथे रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे मी हा ए पॉईंट इथं नेऊ शकत नाही आणि जसच्या तसे पॉईंट ठेवले आणि जे नोड्स आहेत त्यांना ऍड केलेले आहेत. ते नोड्स मी इथे जेव्हा दाखवले, आता बघा पुन्हा हा मुद्दा आपण ना शिकतो एक्झामसाठी, तरी देखील त्यांनी तो प्रश्न विचारला. बरोबर. मग हे इक्वेशन टाकलं, या इक्वेशन मध्ये देखील जेव्हा हे सेम असतात ह्या जे काही हँड्स आहेत त्याचे, तेव्हा ह्या सी टू डी करंट फ्लो होत नाही, व्होल्टेज जात नाही. ओके. आणि मग तेव्हा हा साधा एक फॉर्म्युला आपण वापरत असतो आणि मग इक्वेशन मधून ते आर ची व्हॅल्यू काढणं. नॉर्मली आपण काय बघतो की सिरीज मध्ये असेल आर ची बेरीज करून टाकायची रेजिस्टन्सची, आणि जर पॅरलल मध्ये असेल तर 1/R1 प्लस 1/R2 असं करायचं. आणि मग आलेलं रेजिस्टन्स पुन्हा इन्व्हर्स करून आर ची टोटलची व्हॅल्यू घेऊन व्ही इक्वल्स टू IR मध्ये टाकायचं. हे आपण बघत असतो. हे करतानाच नाके नऊ येतात विद्यार्थ्यांच्या. आणि मग कंबाईनच्या एक्झाम मध्ये तो वेळ तुम्हाला अलाउड करणार आहे का, तर बिलकुलच अलाउड करणार नाही. एवढं करणं साधं तुम्ही आम्हाला द्या, रेजिस्टन्सही सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये असेल तर साधे तिथं नंबर्स असतील तर आम्ही ते फास्ट करू शकू. अदरवाईज तिथे नंबर्स जरी थोडेसे त्यांनी वेग दिले तर इक्वेशन सॉल्व्ह करता करता तिथे तुमचा 1 मिनिट 2 मिनिट कधी जातात कळणार नाही. सो पुन्हा एकदा, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे का, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आले तर बिलकुल नाही करायचे. हा साधं तुम्ही सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये दिलं असेल तर आम्ही पुढे ट्राय करू. तर मी पुन्हा काय म्हणतोय, हे 2 प्रश्न अटेम्प्ट नाही करता तरी देखील तुम्ही 14-15 अशा मार्क्स पर्यंत पोहोचू शकला असतात. ओके. याच्या आधीचे जे प्रश्न बघितले ते इझीच होते. जसं की हा जो प्रश्न होता, आता हा विस्कोसिटीचा जर तुम्हाला चुकला असेल तर मग काही करू शकत नाही, जर तुमच्याकडे ते इन्फो नव्हती तर. ओके. पुन्हा हा अल्फा बीटा डिकेचा असेल किंवा रेडिएशन, तुमचं लाईट तुमच्यापासून दूर जाते का जवळ येते, रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्टचा, आणि हा मोमेंटमचा, हे तर प्रश्न इझी आले होते. ठीक आहे. हे 2 प्रश्न आपण एक्झाम मध्ये सोडवले नाहीत. जर कंबाईनला आला असता तर सोडवलाही नसता आपण. ओके. पुढे आता हा प्रश्न आपण जस्ट एक प्लांट डिसिजेस आणि ह्युमन डिसिजेसचे एक व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत. त्यातच आपलं हा पुन्हा मी तुम्हाला त्याच आय थिंक एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये फंगल डिसिजेसची 3दा चर्चा झाली, बॅक्टेरियल डिसिजेसची 3दा चर्चा झाली. ओके. म्हणजे एका सेशन मधून 3-3दा ते कानावर पडलेलं आहे आणि 3दा रिव्हिजन होण्यासारखी गोष्ट आहे. आपले कोणतेही नोट्स तुम्ही बघितलात ना तर ते बल्की वाटतात का, कारण ते प्रत्येक गोष्ट 2-2, 3-3दा घेतलीये. तुम्ही एकदा वाचायला बसलात ना की ते रिव्हिजन होऊनच तुम्ही बाहेर पडता. मी दाखवेल ते कशा पद्धतीचे आहेत. ज्यांनी केले त्यांना तर माहितीच आहे, त्यात काही इश्यू नाहीये. आणि मग इथे सहज तुम्हाला ते बॅक्टेरियल डिसीज कोणता, सिट्रस कॅन्कर कसा आहे, तर बॅक्टेरियल डिसीज आहे हे आपल्याला तिथे माहिती असेल तरच पॉसिबल होतं, अदरवाईज शक्यच नव्हतं. ओके. आता हा सिट्रस कॅन्कर झाला, मग बॅक्टेरियल विचारलाय तर इथं अजून काय काय डेटा आपल्याला ऍड करणं अपेक्षित आहे. पीवायक्यू अनालिसिस करणं म्हणजे काय, पुन्हा जे नवीन ऍड होत आहेत त्यांच्यासाठी. तर बॅक्टेरियल डिसिजेस प्लांटवरती कोणकोणते आहेत गड्या. ओके. जसं की इथं मी ते दिलेले आहे, ते PDF वगैरे तुम्हाला चॅनलवरती भेटून जातील. सिट्रस कॅन्कर असेल किंवा पोटॅटोचा रिंग रॉट असेल, ब्लॅक आर्म ऑफ कॉटन असेल किंवा इतर जे आपल्याला एक्झामला पुन्हा फ्रिक्वेंटली आलेले आहेत,
हे कुठून सापडणार आहे? तर पीवायक्यू डिस्कशन तुमचे जे काही करता तुम्ही किंवा पीवायक्यू सोडवत असता 21,000 मधून, ते एकत्र करायचे आणि मग त्यातून गोष्टी अनालाइज करायच्या. याच्या पलीकडे तुम्हाला उपायच नाहीये. कारण तुम्ही आता काय जुने म्हणजे नवीन नसणार आहात. 1-2 विद्यार्थीच नवीन असतील यातले. मोस्ट ऑफ द विद्यार्थी जुने आहेत. त्यांना माहिती आहे की काय तुमचे पीवायक्यू मधून आता जर मी 15 प्रश्न येतील म्हणतोय उद्या 21 डिसेंबरला, तर या 15 पैकी मिनिमम 8 प्रश्न पीवायक्यू असणार आहेत. मिनिमम सांगतोय तुम्हाला. मग तुमचे जर हे पीवायक्यू जर चुकणार असतील आणि जर तुमचे 8 मार्क येत नसतील तर तुमचा अभ्यास जो बेसिक मिनिमम अभ्यास करणं अपेक्षित आहे तोही तुम्ही केला नाहीये, हे तिथं दिसून येतं. ओके. मागे जर बघताय तुम्ही आता चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल 10 ते 12 देखील प्रश्न तुम्हाला सापडतात पीवायक्यू मधून. ओके. फक्त आता असं म्हणू नका की जशा तशी वर्डिंग पाहिजे. जशा तशी वर्डिंग थोडीच ठेवणार आहेत ते. ओके. थोडंफार इकडे तिकडे मागे फिरून त्याला प्रश्न विचारतायत. ठीक. मग तुम्हाला या टॉपिकसाठी हा जो काही डिसीजेस आहे, प्लांट डिसीजेस वरती तुमचे कोणकोणते फंगल डिसीजेस, व्हायरल डिसीजेस, नेमॅटोड डिसीजेस, डिफिशियन्सी डिसीजेस, ओके, यावरही प्रश्न आहेत. हे तुम्हाला करणं अपेक्षित असतं. त्याची पीडीएफ तुम्ही चॅनलवरून, सायन्स प्रिकॉल या चॅनलवरून तिथे घेऊ शकता. आणि व्हिडिओ आहे युट्यूब वरती, तो तुम्ही सहज बघू शकता. एकच. ठीक आहे. पॉसिबल असेल तर तो व्हिडिओ शेअर करतो जेणेकरून तुम्हाला ते बघता येईल कधी. लगेच ते तुमच्या सेव्ड याच्यामध्ये शेअर करून घ्या. सेव्ड मध्ये करण्यापेक्षा ना, माहिती तुम्हालाही माहिती आहे तुम्ही सेव्ह केलेले मेसेजेस किती बघता काय नाही. ठीक आहे. ही व्हिडिओ लिंक शेअर केलेली आहे. आणि बाकी तुमचे जे काही इतर व्हिडिओ तुम्हाला पीडीएफ वगैरे म्हणतोय तर ते तुम्हाला चॅनलवरती भेटूनच जातील. ओके. आता हा प्रश्न, स्क्लेराइड्सची श्रेणी कोणती आहे आणि कोणती नाही, अशा पद्धतीचा प्रश्न बरोबर विधान विचारलेला आहे. ओके. बघा ऑप्शन मध्ये काय दिसतात, याच्यामध्ये स्क्लेराइड दिसतंय, याच्यातही दिसतंय, याच्यात दिसतंय, हा ट्रेकाइड दिसतोय. मुळामध्ये ट्रेकाइड दिसलाच काढणं अपेक्षित होतं. इथं ऑल ऑफ द अबव दिसला असता तरी ट्रेकाइड्स आपण काय पाहतो, ह्या कंडक्टिव्ह आहेत हे पाहतो. हे कसे आहेत? कंडक्टिव्ह टिश्यूज आहेत. आणि तुमचे स्क्लेराइड्स जे आहेत ह्या मेकॅनिकल सपोर्ट देणार आहेत. स्क्लेरेन कायमा, पॅरेन कायमा हे वगैरे आपण जे सिंपल टिश्यूज पाहिजे आहेत प्लांट मॉर्फॉलॉजीमध्ये प्लांट टिश्यूज जेव्हा पाहतो, सिंपल टिश्यूज आणि कॉम्प्लेक्स टिश्यू पाहतो. कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये झायलम आणि फ्लोएम पाहतो आणि झायलम किंवा फ्लोएम मध्ये आपण कुठेतरी ट्रेकाइड्स आहेत हे पाहतो. ओके. हे कंडक्टिव्ह जागा त्या. पण इकडे स्क्लेराइड्स मध्ये ज्याला माहिती देखील नाहीये ही गोष्ट, इथं ऑल ऑफ द अबो ऑप्शन देखील दिला नाहीये आणि फक्त ऑप्शन मध्ये कुठे कुठे स्क्लेराइड दिसते एवढंच बघून तुम्हाला अ ब ड हे आन्सर देऊन पुढे जाणं अपेक्षित होतं. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्स तुम्ही ते केलंही असेल, ज्यांनी पेपर सॉल्व्ह केलं, ज्यांनी बघितलंय. अदरवाईज काय होतं, प्रश्न बघितल्या स्क्लेराइड्सच्या कॅटेगरीज आणि मग ते ऑप्शन बघून एवढं मोठं हे कधी मी वाचलंही नाहीये म्हणून पुढे जाण्याची तयारी असते आपली. एकतर वेळ घालतो आणि मग तो अटेम्प्टही करत नाही. पण तो कॉमन सेन्सनं सुटणारा होता का? तर नक्कीच होता. त्यांनी तुम्हाला अडचण करून दिली का ऑल ऑफ द अबो ऑप्शन देऊन? बिलकुलच दिली नाहीये. पण ज्यांना बेसिकही माहिती आहे थोडंफार की सिंपल टिश्यूज कोणते आहेत प्लांटमध्ये आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज कोणते आहेत, आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज मध्ये तुम्ही करताना रे झायलम मध्ये कोणकोणते भाग आहेत आणि फ्लोएम मध्ये कोणते आहेत हे करतात, त्यावेळेस ट्रेकाइड्सचा तुम्हाला तिथं उल्लेख येतो. तर यावेळेस आता तुम्ही करत असताना, याच्यामध्ये करत असताना काय करायचंय की पॅरेन कायमाचे काय स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये ते डेड सेल्स आहेत का ते तुमचे लाईव्ह सेल्स आहेत. पॅरेन कायमानंतर स्क्लेरेन कायमामध्ये, कोलेन कायमामध्ये काय आहे, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये जेव्हा येतात तुम्ही, तुमच्या झायलम मध्ये कोण कोण आहेत आणि फ्लोएम मध्ये कोणते आहेत हे करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जीवन हा ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. स्टोमॅटा विल ओपन इफ देर इज अक्युम्युलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल. गार्ड सेल मध्ये असं कोणतं एलिमेंट असेल त्याच्यावरून ते स्टोमॅटाची ओपनिंग आणि क्लोजिंग तिथे अफेक्ट होणार आहे. तर ते कोण आहे? तुमचा पोटॅशियम आहे. आपण घेतलं होतं की कोणाच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि मग पोटॅशियम असेल तर ते काय काय करू शकतं, आणि मग पोटॅशियम सोबत अजून कोण आहे? तर क्लोरीन आहे कंट्रोल करण्यासाठी स्टोमॅटाला. ओके.
आता काही विद्यार्थ्यांनी काय, आता आयन आणि झिंक तर नाही, पोरांना कन्फ्युजन पोटॅशियम का मॅग्नेशियम मध्ये झालं होतं, आणि मग मोस्ट काही विद्यार्थ्यांनी मॅग्नेशियमही आन्सर दिला असेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दिला असेल. जीवन कांबळे, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हात वर केला तुम्ही, अदरवाईज हे असंच हात वर होत आहेत जॉईन झाल्याच्या नंतर. ठीक आहे, चालेल. आता पुन्हा, आता इथे हे पोटॅशियमचं वर, आता अनालिसिस करायचं म्हणजे काय, की मग बाकीचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिएंट्स किती आहेत तुमचे टोटल? 9 + 8 असे आपल्याला 17 पाहता येतात. 8 काय आहेत आणि 9 काय आहेत? आपण काय 9 पाहतो, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत का मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत? मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत तुमचे. काय म्हणतो आपण? CHO, बेसिक, ज्याच्यापासून सगळं काही बनलेलं आहे. मग आपले जे खतं टाकतो आपण NPKचे, आणि मग असं का, मग असं हे जे आहेत तुमचे मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत. उरलेले मग तुमचे आयर्न, झिंक, तुमचं पोटॅशियम, मॅग्नेशियम हे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. ओके. आणि मग यांच्या डिफिशियन्सीने काय होतं किंवा यांच्या असण्यानं काय होतं, अशा पद्धतीचं एक PDF आपण शेअर केलेली आहे किंवा पोस्ट आहे, ती एकदा बघून घ्या. त्याच्यावरती प्रश्न येत आहेत का? तर येत आहेत. येऊ शकतात का अजूनही पुढे? तर येणारच आहेत. तुमचं झिंकच्या डिफिशियन्सीने काय होतंय, बोरॉनच्या डिफिशियन्सीने काय होतंय, हे पुन्हा पुन्हा आलेले प्रश्न आहेत. ओके. मग ऍटलिस्ट पुन्हा पुन्हा आलेले प्रश्नांचा डेटा तुमच्याकडे असायला हवा. ओके. तो तुम्हाला कुठून भेटणार आहे? तर PYQच्या अनालिसिस मधूनच भेटणार आहे. PYQचा डेटा लिहावा लागेल तुम्हाला. मी जे पुन्हा पुन्हा सांगतो लेक्चर्स मध्ये किंवा सेशन मध्ये, की PYQचा डेटा लिहा. तर ते केल्याने तुम्हाला कीवर्ड्स भेटतील. कीवर्ड्स भेटली तर ते रिव्हिजन साठी सोपे जातात. ठीक आहे. हा स्पायरोगायरावरती हा जो काही प्रश्न आहे, इथे ऑल ऑफ द अबोव दिलाय का त्यांनी? तर नाही दिलाय. जर ऑल ऑफ द अबोव असता तर चान्सेस होते हा प्रश्न हॅश होण्याचे. ओके. अदरवाईज हा काही इश्यू नाहीये. ओके. आता पोरं हे जे ड स्टेटमेंट दिसतंय याच्यामुळे परेशान होऊन जातात, की अरे हे क्लास, ही जी काही फॅमिली आहे, हे कधी बघितली नाही, याच्यावरती अडतात. पण जे शाणे सुरते आहेत, ज्यांना माहितीये की आयोग जेव्हा एखादा नवीन डेटा देतो तेव्हा तो मोस्टली इन्फो म्हणून असतो, आणि मग तो ऑलमोस्ट बरोबरच असतो. तुम्ही आतापर्यंत कितीही प्रश्न काढून बघा आधीपर्यंत, एखादा तुम्हाला अपवाद भेटेल, पण अदरवाईज ऑलमोस्ट सगळे नवीन काहीतरी डेटा देत आहेत तर ते बरोबरच असतो मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे तुम्ही 99.99% तुम्ही ते म्हणू शकता. तर त्याला घेऊन जायचं. तर ड वरती तुमचा काही इश्यू नव्हता. बाकी काय, तलावातील घाण असे म्हणतात, म्हणणारच. त्याला काय, कोणताही अलगी द्या तुम्ही, तुमच्या ज्या अलगी तयार होत आहेत तुमच्या कोणत्याही तलावामध्ये, त्यात काही असं काही वेगळी गोष्ट आहे का? अलगी दिसल्या दिसल्या घाण झालीच म्हणतो, ज्याच्यामुळे तुमची जी ऑक्सिजन डिमांड आहे ती वाढून जाते त्या ठिकाणाची. कारण तिथं हे जे अलगी वगैरे वावरतात, अलगी वावरले की तिथं जे काही जीवजंतू आहेत त्यांची वाढ होते. जीवजंतू वाढ झाली की त्यांची ऑक्सिजनची डिमांड वाढ होते, आणि ऑक्सिजनची डिमांड वाढ झाली की तिथं ते पाणी पिण्याजोगं नसणार आहे. तर ती घाणच आहे ती जी काही होती ती. आपल्या जेवढ्या नद्या आपण बघतो आजूबाजूला, गोदावरीला जर तुम्ही कधी आसपास त्या गोदावरी पार करताय तर तिथं दिसतं ऑलमोस्ट सगळं साचून गेलेलं. बाकी स्पायरोगायरा जेव्हा पण आपण याच्यामध्ये बघितलं, पुस्तकामध्ये, नोट्समध्ये, तर हे दिसलेलंच आहे ना रे, अशा पद्धतीचं स्पायरल्स वगैरे. ब स्टेटमेंट मध्येही काही इश्यू नव्हता त्यांच्या. ब का क स्टेटमेंट आहे, हा, स्पायरल शेप क्लोरोप्लास्ट असतात त्याच्यामध्ये. राईट. आता हा जो ब स्टेटमेंट आहे, इट ग्रोज इन मरीन वॉटर, काय दिसतंय तुम्हाला? प्रायमरीली फ्रेश वॉटर मधले आहेत हे. सम मरीन फॉर्म्स असू शकतात. आता हे काही ठिकाणी दिलंय आणि काही ठिकाणी एक्सक्लुझिव्हली फ्रेश वॉटर मध्ये दिलंय. आता हे मी कशावरून बोलतोय? इव्हन तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे. काय दिलं इथं? दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर. एकच सेकंड. दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर आणि फ्यू ब्रॅकिश वॉटर मध्ये किंवा मरीन मध्ये सापडू शकतात. तर ऑल ऑफ द अबोव असता तर हा प्रश्न हॅश गेला असता, पण आता इथं ऑल ऑफ द अबोव तर काही ऑप्शन नाहीये, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. ओके.
आन्सर काय द्यायचं? अ, क आणि ड. ब तेवढं तिथे उडवणं अपेक्षित होतं. लक्षात येत आहे? आता हे एखादा एक्झाम्पल घेऊन त्याच्याबद्दल विचार. पण तुम्हाला हे सारखं सारखं की क्लोरोफायसी या क्लासमधला आहे, क्लोरोफायसी ही तुम्हाला फ्रेश वॉटरमध्ये सापडणार आहे, किंवा ही एकतर त्यांनी स्पायरोगायरा देऊनच सोपं केलं आपल्यासाठी. अजून कोणतं वेगळं काहीतरी दिलं असतं ऑप्शन तर अवघड जाण्याचे चान्सेस होते. आणि पुन्हा सांगतो, त्यांना काही अवघड करायचं नाहीये तुम्हाला कोणती गोष्ट. जिथे अवघड करायचं तिथं करतातच, एक दोन प्रश्न देणारच आहेत ते. ओके, प्रत्येक एक्झाम मध्ये देणार. म्हणून आपण पुन्हा पुन्हा म्हणतो काय, की आपल्याला कंबाईन मध्ये जर 3 प्रश्न, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे 3, बॉटनीचे 3, झूचे 3 आणि हायजीनचे 3 येणार आहेत, तर प्रत्येक विषयाचे 3 पैकी 2 प्रश्न आपले टप्प्यात असणार आहेत. एक प्रश्न वेग जाऊ शकतो, आणि प्रत्येक विषयाचा वेग जाणार आहे का तर नाही, 2 ते 3 विषय असतील ज्याचा वेग जाऊ शकतो. मग आपल्या 3 जरी वेग गेले तर 12 प्रश्न आपल्या टप्प्यात असणार आहेत. आणि ते 12 प्रश्न टप्प्यात जे आहेत ते मिनिमम टॉपिक मधून आपल्याला कव्हर करायचे आणि मिनिमम कंटेंट मधून कव्हर करायचे. ओके, आता असं म्हणतोय की काही बोलणं म्हणतील की सर तुमच्या पीडीएफ डायरेक्ट 100 MBच्या किंवा 60 MBच्या आहेत. ते तसे असण्याचं कारण त्याच्यामध्ये फोटोज ऍड केलेत, आणि मग फोटोजची ती पिक्सेल्स जास्त असल्यामुळे त्या पीडीएफच्या फाईल जास्त आहेत, साईज जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचा जो फॉन्ट आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला पीडीएफच्या ज्या प्रिंट आहेत, ज्या काही नोट्स आहेत त्या प्रिंट करायच्या असतील तर कशा करायच्या, एका पेजवरती मागून पुढून 4 पेजेस यावेत अशा पद्धतीने प्रिंट करायचे. ओके, हे लक्षात घ्या. जे काही बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा सांगणार, किंवा जे फक्त रिव्हिजनसाठी नोट्स घेणार आहेत त्यांना पुन्हा सांगतोय, पीडीएफ प्रिंट करताना एका पेजवर 4 येतील अशा पद्धतीने करा. ठीक आहे, चालेल. आता हा प्रश्न आहे तर आपल्याकडे पुन्हा एकदा जे क्लोरोफायसी, रोडोफायसी, झॅन्थोफायसी, फिओफायसी हे 4 आधी आपल्याला पाहिजेत. या 4 मध्ये अन्नाचं स्टोरेज कसं होतं, त्यांची सेल वॉल कशी आहे का, कशा पद्धतीची आहे, त्याच्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स, आणि मग त्यांचं लोकेशन काय, हॅबिटॅट काय, हे 4 गोष्टी, आणि पिगमेंट एक, आणि ते आपले प्रत्येक चर्चेमध्ये येतच तेवढे कंडिशन, आणि मग तो डेटा इथं लिहिणं अपेक्षित असतो. पीवायक्यू अनालिसिस इज दॅट. ठीक आहे. आता अजून बेटर केलं आपण, जे नवीन अपडेटेड व्हिडिओज पीडीएफ केलेले आहेत त्यातला ऑलमोस्ट सगळा डेटा बायलिंग्वल आहे. म्हणजे मराठीही सापडेल आणि तिथे इंग्लिशही सापडेल, पण जिथे गरज आहे तिथे इंग्लिशच वर्ड्स आहेत. तुम्ही बघा ना इथं काय त्यांनी मॅरिहुआना, आता हा पुढचा प्रश्न बघा की कोणत्या झाडाच्या फुले, पाने, बिया वापरून मॅरिहुआना हे अंमली पदार्थ तयार करतात. सध्याचं मोस्ट फ्रिक्वेंटली वापरलं जाणारं युथ मधलं हे अंमली पदार्थ आहे. ओके, मग इथे ऑप्शन मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ओपीएम पॉपी किंवा कॅनाबिस सटिवा, ज्यांना माहिती होतं त्यांनी कॅनाबिस सटिवा दिला. इव्हन आपण या एका दिवशी ही जेव्हा पोस्ट शेअर केली होती त्यावेळेस काही प्रश्न पण घेतले होते त्याच्यावरती, ज्यांनी ते केलेले आहेत, ज्यांना माहिती नाहीये. पण ज्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला, हे जी काही पोस्ट पाहिजे त्यांना ते प्रश्न आलेलेच आहे, कारण मी तिथं स्पेसिफिक सांगितलं होतं की यावेळेस हे प्रश्न येणार आहेत. बाकी हिरोईन कशापासून बनवतात, कोकेन कशापासून बनवतात, ओपीएम कशापासून, गांजा किंवा त्यालाच मॅरिहुआना म्हणतो, किंवा भांगही त्याच्याच पानांपासून का डेटापासून काहीतरी बनवतात. कॅनाबिस प्लांट आहे. एलएसडी हे जे कृत्रिम सिंथेटिक आहे, ओके, याचा लॉंग फॉर्म विचारलं जाणं अपेक्षित. एमडीएमए एकस्टेसी, किंवा याला कॉमन लँग्वेज मध्ये मॅव मॅव काहीतरी असं म्हणतात. ओके, मॉर्फिन आहे, हॅश आहे. ओके, हा सुद्धा कॅनाबिसचं रेझिन पासून बनवलेला आहे. तर यावरती प्रश्न मागच्या 2-3 एक्झाम पासून कंटिन्युअली बलाही रिफ्लेक्ट होतोय, ब कला तर रिफ्लेक्ट होतोय, तर राज्यसेवेला पण रिफ्लेक्ट होतोय. ठीक आहे, ते अपेक्षित आहे. मी जे म्हणत होतो की इंग्लिशच वर्ड देत आहेत ना त्यांनी. इथं काय केलं त्यांनी, काय मराठी काहीतरी दिलंय का, कॅनॅबिस साठी वा असंच असं मराठीत लिहिलंय, आणि तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाहीये का? आता तुम्ही आता ग्रॅज्युएशन वगैरे झालं तर मागचे 3-1 वर्ष झाले असतील तुम्ही प्रिपेअर करताय, आणि तुम्हाला माहिती आहे की सायन्सच्या बाबतीत असू द्या नाहीतर एमपीएससीचा कोणताही पेपर असू द्या त्याच्यात सरळ सांगितलंय, मराठीमध्ये काही चूक असेल किंवा इंग्लिशमध्ये काही, म्हणजे दोन्हीमध्ये जर काही कॉन्फ्लिक्ट असेल तर आम्ही प्रमाण म्हणून इंग्लिशचा प्रश्न मानणार आहोत. तर तुम्हाला ते इंग्लिश वर्ड्स कडे जाणं अपेक्षितच आहे, जावंच लागणार आहे. विस्कॉसिटीचा जर मराठी शब्द जर बघितलं तुम्ही, घेतलाय का त्यांनी मागे कुठं आहे? स्निग्धता किंवा मीत प्रवाहीपणा. काय आहे रे हा मीत प्रवाहीपणा? मराठीच्या पोरांनी तरी वाचलंय का कधी? वाचलं असेल तर माफी, बाकी काही नाही. पण
इंग्लिश वर्ड्स कडे फोकस करा आता, ते जसेच्या तसे येत आहेत तुमच्या डिसीज, प्लांट डिसीजेसचे जसेच्या तसे येतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा मी सायन्स प्रिकॉल वरती जे डीजी अशा पद्धतीने काहीतरी टाकत असतो, दिवसातून एखादी 2च टाकत असतो, छोटे छोटेच असतात. आणि डेजी एखादी ही येते की शॉर्ट नोट म्हणून येते. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये जेवढे पाठवले होते त्यामधूनच 3-4 प्रश्न आलेले आहेत राज्यसेवेला यावेळेस. ओके, ते बघत राहा, तेवढंच बघा. बाकी तुमचं असं वाटतं की सगळं काही करून झालंय तर ऍटलिस्ट तेवढं बघत राहा. ओके, आता हा प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड कोणता आहे, म्हणजे त्यातील प्रोकॅरियोटिक मधला जेनेटिक कोड ज्याच्यामध्ये इनिशियल कोड फॉर एन फॉर्मिल मिथिओनाइन साठी कोणता आहे, असं काहीतरी विचारले की काहीतरी वेगळं असावं असं वाटतं. पण ते प्रोकॅरियोट असू द्या नाहीतर यू कॅरियोट असू द्या, त्याचा जो इनिशियल स्टार्ट कोडॉन असतो तो एयूजीच असतो. प्रोकॅरियोट असू द्या नाही तर यू कॅरियोट असू द्या. बिनकामाचं ते पोरांना कन्फ्युजन करण्यासाठी दिलंय. मग ज्यांना माहिती होतं स्टार्ट कोड एयूजी आहे, पण त्यांचं डोकं की अरे यू कॅरिओटच्या आधीचे आहेत प्रो कॅरिओट, त्याच्यात काहीतरी वेगळं असेल, मग सीयूजी घेऊन जाऊ का, हे डोकं जाऊन त्यांनी घाण करून ठेवली. स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन मध्ये आपण ते पाहतो. इथे हा स्टार्ट कोडॉन मध्ये मी इथं दिलेलं आहे एयूजी फॉर मिथिओनाइन, स्टॉप कोडॉन युएजी, युएए आणि युजी. ठीक आहे. इथे याच्यामध्ये काहीतरी इश्यू असेल, इथे चुकीचं हा दिलं ना, स्टार्ट कोडॉन मध्येच आहे ना, एक असं झालं माझं स्टॉप कोडॉन, पण हे नाहीये. हे स्टार्ट कोडॉन मध्ये तुमचे एयूजी ने सुरू होणारे आहेत. किती आहेत ते कोडॉन? 61 कोडॉन असतात, जे की 20 अमायनो ऍसिड पासूनच बनलेले असतात. अमायनो ऍसिड्सची पण चर्चा झाली आहे. अमायनो ऍसिड्स वरती प्रश्न अपेक्षित येत्या एक्झाम मध्ये. मी जे प्रेडिक्शन्स वगैरे म्हणतोय तुम्हाला इथं या क्वेश्चन्स मध्ये सांगतोय की अमायनो ऍसिड्स वरती प्रेडिक्शन अपेक्षित आहे, आणि त्यातही सल्फर पासून तयार होणारा कोणता अमायनो ऍसिड आहे, अशा पद्धतीचा प्रश्न अपेक्षित आहे. आय थिंक आधी आला असेल तर माहिती नाही, पण यावेळेस अपेक्षित आहे. ओके, तर ते जे आपल्या सेशन्स मध्ये मी घेतलेले आहेत त्यात पुन्हा पुन्हा ती चर्चा केलेली आहे. ओके, स्पेसिफिक 1-2-3 मी वेगळे करून सांगितलेत, आणि त्यातही ते कसे लक्षात ठेवायचे हेही सांगितलेलं आहे. हे पुन्हा मी सांगतोय. तर बेसिक आता मी एक्झाम जेव्हा मी शिकवलं तिथं मी काय स्पेसिफिक प्रो कॅरिओटचे यू कॅरिओटचे वगैरे काही सांगितले नाहीत. इव्हन त्यांनी जे आधीचा प्रश्न आहे की प्रश्न दिला होता स्टार्ट कोडॉन कोणता आहे, तो असाच होता, अशाच पद्धतीने होता, आणि मग तो तुम्हाला सांगणं अपेक्षित तेवढ्यावरूनच, त्या पीवायक्यू वरूनच सोडवणं अपेक्षित होतं. ठीक आहे. चला, हा प्रश्न पुन्हा कोणता असा संच आहे जो की मासिक पाळीचे नियमन करतो? मासिक पाळीचे नियमन करणारा जरी माहिती नाहीये काय हरकत नाही, पण जो की लेडीज मध्ये तुमच्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या जे काही हार्मोनल इम्बॅलन्स होतोय त्याच्यामध्ये ते येत आहेत. फॉलिकल स्टिम्युलेटिंग असेल, ल्युटेनायझिंग असेल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हेच पाहतो ना रे आपण. आणि त्यातही महिलांचं म्हटलंय तर मासिक पाळीच्या संदर्भाने महिलांचे हे टेस्टोस्टेरॉन तिथं नसणार आहे. राईट, कॉर्टिसोलचा काही संबंध नाहीये इथे. पहिलंच आन्सर देऊन मोकळं व्हायचं होतं. हे जसच्या तशी आपण इथे चर्चा केलेली होती. FSH, LH, त्याच्यानंतर ही मासिक पाळीची आपण तिथे चर्चा देखील केलेली आहे सेशनमध्ये. ओके, FSH आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, LH आहे, ते कोणत्या लेवलला काय काय होत जातं, डेज जे जातात मेन्स्ट्रुअल सायकलचे, तिथे आपण ती चर्चा केली. किंवा नॉर्मल तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही पाहता रिप्रोडक्शनचं, बघा मी पूर्ण ह्युमन अॅनाटॉमी घेतलं नाहीये, पण मी रिप्रोडक्शन टॉपिक मात्र घेतला होता तुम्हाला, ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा फ्रिक्वेंटली प्रश्न येतात, तेच टॉपिक आपण तिथे घेतलेत. आणि जे बाकीचे असे प्रश्न आहेत जे की येणारे कमी शक्यता आहे, त्यांना मात्र आपण बुस्टर व्हिडिओज म्हणून 80 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ओके, जे की तुम्हाला 13व्या आणि 14व्या दिवशी करायचे. तुम्हाला ज्यांना माहिती आहे की 15 दिवसाचा प्रिकॉल जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय की 11 दिवसामध्ये 12व्या आणि 13व्या, बरोबर, 11 दिवसामध्ये तुमचे डेली टार्गेट कंप्लीट होतात 2-3 तासाचे, आणि त्यानंतर तुम्हाला 12 आणि 13व्या दिवशी 7.5 तासाचे, म्हणजे त्याला तुम्ही 3-3 तासामध्ये जरी डिवाइड केलं तरी ते पीवायक्यू जे काही टेस्ट सिरीजचे 80 प्रश्न आहेत ते बघून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामधून तुमची अख्खी ह्युमन अॅनाटॉमी कव्हर होऊन जाईल. ओके, त्याच्या पलीकडे ह्युमन अॅनाटॉमीला हात लावायचं नाहीये. आपण अख्खा ह्युमन अॅनाटॉमी करायचाच नाही म्हणून सांगितलंय तुम्हाला पुन्हा पुन्हा.
ओके, आणि नाहीच करायचा तो, पुस्तकात वाचायला जाऊच नका. ओके, एखादा प्रश्न येतो तो बाकीच्या चर्चेत आपण कव्हर केलेला आहे, जिथं जिथं गरज पडली तिथं तिथं, आणि असंही नाही की रॅन्डम चर्चा केली, तो टॉपिकला धरूनच ती चर्चा आहे. ओके, फक्त 30 तासाचे व्हिडिओज आहेत. ओके, 15 दिवस म्हटलं तर रोजचे 2-2.5 तास जरी पकडलं तर ते, पण ते आपण कधी 2.5 तास कधी 3 तास ते टॉपिक वरून केलंय, ते 11 दिवसामध्ये कव्हर होतात. ओके, पुढे हा देखील ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 90 मध्ये आलाय वगैरे वगैरे. जेनेटिक्सचा एक टॉपिक आपण इव्हन युट्यूबवरती फ्रीमध्ये ते सेशन्स टाकून दिलेले आहेत. 2 व्हिडिओ आहेत अर्ध्या तासाचे, त्याच्यात ते कव्हर होऊन जातं सगळं. त्यात तेवढ्यातच चर्चा केली होती आपण शेवटी. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कधीचा आहे, 90 पासून 3 पर्यंत. क्लिंटन यांनी त्याचं उद्घाटन वगैरे केलं होतं 2000च्या आसपास. ओके, आता त्या तुम्ही जर या साईटवरती गेलात, त्यांची जी काही साईट आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्टची, त्यांनी त्यांच्या साईटवरती मोठ्या अक्षरात लिहिलंय, आम्ही आता हे नवीन अपडेट देणं बंद केलंय कारण गव्हर्नमेंटने फंड बंद केलाय आमचा. त्यांची जी काही आत्ताची युएसए ची गव्हर्नमेंट आहे ती कशा कशाचे फंड बंद करते हे तुम्ही रोजच्या रोज वाचतच असता. ओके, WHO सारख्या संस्थेतून ते बाहेर पडतायत. ऑक्सफर्ड वाल्यांना धमकी देत आहेत की आम्ही तुमचा फंड बंद करू तुम्ही जर आमच्या विरोधात गेलात तर. ते बाकीच्यांना काय ठेवणार आहे. ठीक आहे, तर तिथे चर्चा केली होती. आता हा जर मुद्दा बघितला ना, इथे एवढा डिटेलमध्ये जाणं अपेक्षित नव्हतं, कारण लक्षात नाही येत एवढी गोष्ट. ओके, पण हा प्रश्न सोडवणं कसं अपेक्षित होतं. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं उद्दिष्ट काय आहे, तर स्टेटमेंट जेव्हा वाचता तुम्ही, प्राण्यांचं क्लोनिंग विकसित करणं हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं कसं काय असू शकतं, किंवा कोणाचाही क्लोनिंगचा संबंध येणार नाहीये तिथे. एकतर कोणाच्याच क्लोनिंगचा संबंध नव्हता तिथे. त्यात ह्युमनच्या जिनोमची सिक्वेन्सिंग करून तुम्हाला प्राण्यांचं क्लोनिंग विकसित करणं काय अपेक्षित आहे, कसं अपेक्षित आहे. ठीक आहे, मानवामध्ये जनावराचे अंश आहेत आजही, आणि ते दाखवतच असतात वेळोवेळी काही दजिंदर, पण ती गोष्ट सोडली तर कॉमन सेन्स आपल्याला सांगतो उडवायचा आहे, वाला हा ऑप्शन उडतो. बाकी हा 20,000 ते 25,000 जीन्स ओळखणं, ते तसं ते 50 सुरुवातीला ए मध्ये 50,000 ते 1,00,000 दाखवलं होतं, पण आपल्याकडे जेव्हा हे आउटपुट भेटलं तेव्हा 20 ते 25,000 जीन्स ओळखता आले, आणि त्यावरती प्रश्न PYQ आहे. हा स्टेटमेंटच आहे किती, अशा पद्धतीने प्रश्न. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये किती जीन्स ओळखण्यात आलेत, अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारला होता. बरं, दुसरं काय की नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा, याच्यातून जे काही जिनोमिक ज्ञान मिळते त्याच्यातून संशोधन आणि औषधी शास्त्रात त्याचा समावेश करायचा आहे. काय अडचण आहे याची, त्यांनी त्यांच्या एम मध्ये लिहो न लिहो काय हरकत नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये हे चुकीचं वाटणं अपेक्षितच नाहीये. बाकी डीएनए मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा सिक्वेन्सिंग निश्चित करणे. आता हे 5 बिलियन नसून 3 बिलियन आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणं शक्यता कमीच होती, पण त्यांनी अडचण ठेवली आहे का त्याची, त्यांनी ब क ऑप्शन दिलाय का, इथं नाही दिलाय. पाहिजे, क पाहिजे, एकच ऑप्शन आहे तिथं, आणि नकोय, वाला उडवला, आणि मला पाहिजे, असणारा ऑप्शन कुठे आहे, क सोबत घेऊन जाणारा. पुन्हा जे नवीन कोणी असतील त्यांना सांगतोय, एखादं जनरलाइज स्टेटमेंट, एखादी नवीन इन्फॉर्मेशन ती घेऊन जायची असते. इथे जर ब क असता तर मी देखील ब कच आन्सर दिलं असतं. मला एक्झाम मध्ये 3 बिलियन आहे का 5 बिलियन नाही आठवलंय, आणि ते कोणालाही आठवणं अपेक्षित नव्हतं. आता आपण बोलतोय पुन्हा पुढच्या वेळेस आलं तर ते लक्षात ठेवा 3 बिलियन आहे म्हणून, काय हरकत नाही. पण आत्ता जेव्हा काल एक्झाम दिली होती, मला एक्झाम मध्ये आठवणं अपेक्षित होतं तर बिलकुल नाही. ठीक आहे, एक हा कार्यकाळ लक्षात ठेवा. 90 ते 3 मध्ये त्याचं सगळं रिझल्ट वगैरे आलेले आहेत. बाकी डीएनए फिंगर प्रिंटिंग कोण आहेत त्याचे फादर, अलेक्स जेफ्री आहेत. ओके, आणि जवळपास कोणत्याही याचे बघितलं तर डीएनए 99.99% सेमच असतो. फारच छोट्या लेवलवरती चेंज असतो, आणि त्याच्यावरून मग आपण चेंजेस ओळखत असतो. ठीक आहे, आता हे सुद्धा जर ट्विन ब्रदर्स असतील तर हे सुद्धा एवढं सुद्धा चेंज नसतो बरं का. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न, हा आपल्या डेटामध्ये कुठेही नव्हता. ओके, व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला. सगळ्यात आधी कोणतं उडवायचं होतं, टेफ्लॉन उडवायचं होतं. टेफ्लॉनचे तुमचे जे काही नॉनस्टिकी पॅन असतात ते पुन्हा पुन्हा कित्येकदा ऐकले ना, त्याचा काय संदर्भ आला, उलच्या संदर्भाने विचारले. ओके, आता उलच्या संदर्भाने विचारलंय
तर आन्सर एक्झाम मध्ये जर देणं अपेक्षित होतं तर तेवढंच लॉजिक की अरे काहीतरी म्हणजे मल्टिपल असं काहीतरी असेल आणि ते एक्झाम मध्ये इथं आपण ते देणार. जरी आन्सर चुकलं तरी काय हरकत नव्हतं, जर तुम्हाला अटेम्प्ट घ्यायचा होता तर. ओके. पण सगळ्यात आधी उडवणं काय अपेक्षित होतं? टेफ्लॉन उडवणं अपेक्षित होतं. बाकी मग मी तुम्हाला इथे जर या प्रश्नाच्या संदर्भाने तुम्हाला जर काही ऍडिशन करायचे असते तर काय करणं अपेक्षित आहे की पहिल्यांदा आर्टिफिशियली काय काय तयार झालेलं आहे, जसं की नायलॉनच्या संदर्भाने असेल, ओके, पीव्हीसीच्या संदर्भाने असेल, जे केमिस्ट्री इन डेली लाईफ ज्याला म्हणतो आपण, मी बघेल पॉसिबल असेल मध्यंतरी कधी तर केमिस्ट्री इन डेली लाईफ वरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी घेईन. ओके. पीव्हीसीचा लॉंग फॉर्म वगैरे बघा किंवा हा नायलॉनचा बघा. आता पीव्हीसीच्या संदर्भाने, पॉलिव्हिनाइल क्लोराईडच्या संदर्भाने एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये आता वेगवेगळे देश करंट अफेअर्स मध्ये आहे बरं का, काही अशा पद्धतीचे प्लास्टिक्स तयार करतायत जे की सहज विरघळतील. ओके. आपण आता इंडियाने काहीतरी एक तयार केलेलं आहे, कोणत्या तरी आयआयटी कॉलेजने तयार केलंय, ते बघा तुम्ही, आयआयटी मद्रास, आय होप सो, पण विश्वास नका ठेवू याच्यावर, तुम्ही बघूनच घ्या स्वतःच. ओके. तर एका आयआयटीने ते तयार केलेलं आहे आणि ते जवळपास 81 दिवसामध्ये मातीमध्ये कुजतं. ओके. पण जर्मनीने, आय होप सो, जर्मनी का जपान या दोनपैकी एका कंट्रीने ते तयार केलंय जे की 2 ते 3 तासामध्ये विरघळतं. ओके. आता मी जे बोलतोय ते जसच्या तसं पाठ करू नका. मी जे करंट अफेअर्स म्हणतोय ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये चेक करा. तुम्ही जे कोणते बुक वापरताय, सिम्प्लिफाईड वापरत असाल, परिक्रमा, मोस्ट ऑफ द तुम्ही परिक्रमा वाचत असाल तर परिक्रमामधून ते बघून घ्या कुठं असेल ते. ओके. चालेल. आता मग यासोबत हा जो प्रश्न होता, या प्रश्नामध्ये काय काय डेटा आपण ऍडिशन करू हे तर बोललोच मी, नायलॉन असेल, पीव्हीसी वगैरे असेल. बाकी मग तुमचे जस्ट तुम्ही सर्च केलात गुगलवरती केमिस्ट्री इन डेली लाईफ मध्ये, मला जे मी घरामध्ये वापरणाऱ्या वस्तू आहेत त्या संदर्भाने काही मला एक्झाम्पल्स द्या, किंवा मी मेडिसिन्स ज्या काही वापरतो त्याचे एक्झाम्पल्स द्या, किंवा अजून जे मी क्लोथ्स वापरतोय वेगवेगळे त्याच्या संदर्भाने मला काही एक्झाम्पल्स द्या. असे जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला काही स्पेसिफिक जे मोस्ट ऑफ द टाइम यूज होणारे आहेत ते देतील. ओके. आणि ते तिथं अपेक्षित आहेत येणं, कारण ते तशा पद्धतीनेच विचारतात जे की मार्केटमध्ये आता कोणतं चालू आहे जास्त. मी ते पॅरासिटामॉलचं काही दिवसापूर्वी का टाकला, कारण पॅरासिटामॉल मागच्या एक वर्षभरामध्ये खूप चालली आहे ना, तेवढ्या. आणि दुसरं महत्वाचं अजून एक, हा, गांजाच्या संदर्भाने. आता हा गांजाच्या संदर्भाने प्रश्न येणं का अपेक्षित होतं, यावर्षी आपल्याकडे अध्यक्षपद आलेलं आहे नार्कोटिक्सच्या संदर्भाने इंटरनॅशनल लेवलचं. ओके. आणि मग त्या मागच्या 2 वर्षापासून आपल्याला हे सारखे प्रश्न येणं अपेक्षित आहेत याच्यावरती. ओके. ते बघा ती संस्था कोणती आहे, त्या संस्थेमध्ये किती सदस्य आहेत वगैरे जरी नाही बघितलं तरी ती संस्था कोणती आहे, त्या संस्थेची स्थापना कधीची आहे, आणि आता आपल्याकडे अध्यक्ष पद भेटलेलं आहे, त्याची कोणती काही समिट वगैरे होणार असेल तर कुठं होतीये काय नाही हे बघून घ्या. करंटच्या संदर्भाने आहे ते गरजेचं. ठीक. पुन्हा हा वेदना शामक कोणता आहे, ज्वर शामक, ज्वर म्हणजे काय, ताप, अनर्जेसिक आणि अँटीपायरेटिक्स कोणता आहे. पॅरासिटामॉल देऊनच मोकळं व्हायचं होतं तिथं. तुम्ही प्रत्येकानं खाली, इथं मी काय, माझंही शान पण गरजेचं नव्हतं मी टाकले म्हणायचं, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ही गोष्ट. हा, मी या संदर्भाने दिलं होतं की पॅरासिटामॉलचं दुसरं नाव, सायंटिफिक नाव आहे जे की कॉमनली तिकडे बाहेर देशामध्ये युज करतात. ओके. हे नाव अपेक्षित होतं मला येणं, पण ठीक आहे, त्यांनी सिम्पलीच विचारलं. ओके. बाकी मॉर्फिन असेल, फेंटानिल असेल, फेंटानिल वरती बघा रे, फेंटानिल वरती प्रश्न जर आला तर येऊ शकतो, कारण आपल्याकडे सध्या ससूनमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी फेंटानिल आणि मॉर्फिनचं तस्करी भरपूर झालेली आहे. ते ललित पाटीलची स्टोरी माहिती असेल तुम्हाला, मागचं वर्षभर गाजलं होतं. ठीक आहे. हा, कार्बोहायड्रेट्सच्या संदर्भाने मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. ऍटलिस्ट मोनोसॅकराइड कोणता आहे आणि पॉलिसॅकराइड कोणता आहे हे जरी माहिती असेल तरी प्रश्न सुटतो की रे, सुटतो का बघा. स्टार्च आपल्याला माहिती आहे पॉलिसॅकराइड आहे, मोनोसॅकराइड तुमचा ग्लुकोज आहे, सगळ्यात आधी तयार होतो. अ चं 3 असणार आणि ड चं 2 असणार, एकच ऑप्शन आहे.
जरी तुम्हाला डायसॅकराइड हा सुक्रोज आहे किंवा रॅफिनोज आहे हे माहिती नसलं तरीही काही इश्यू नव्हता. 2-3 दिवसापूर्वीच ही पीडीएफ मी टाकली होती, म्हणजे पोस्ट टाकली होती. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. आपली जी नोट्स आहेत क्लासच्या त्याच्यामध्ये तर मी मोनो, डाय, पॉली वगैरे सगळं पाठ करून घेतलं होतं. ओके. एखादा डायसॅकराइड आहे त्याचं जेव्हा लायसिस होतं तेव्हा काय 2 डिव्हिजन होत आहेत ही सगळी चर्चा केली आपण तिथे. ओके. ते लेक्चर तुम्ही करा, व्यवस्थित करा ते. ओके. फिरून फिरून प्रश्न येऊ शकतात. पण ऍटलिस्ट काहीच करणं होत नसेल तर एवढं करणं अपेक्षित आहे की सामान्य सूत्र काय, फॉर्म्युला काय, एका ग्राम मधून किती किलो कॅलरी एनर्जी बाहेर पडते, कार्बोहायड्रेट्सची किती पडते, फॅटची किती पडते, प्रोटीन्सची किती पडते. म्हणजे एनर्जी रिच फूड म्हणून कशा कार्बोहायड्रेट्सचा पाहतो, पण सर्वाधिक पडते कशातून बाहेर, प्रोटीन्स मधून बाहेर पडते वगैरे हे आपण पाहतो. ठीक आहे. बाकी हा प्रश्न तर म्हणजे आता त्यांनी करून टाकलाय पुन्हा 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 सारखं सारखं. एकमेव एलिमेंट आहे माहिती आहे आपल्याला हायड्रोजन, ज्याचं प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम आयसोटॉपचा वेगवेगळे नावं आहेत. असं दुसरा इतर कोणताही आयसोटॉप नाही, ऑक्सिजनचा नाही, कार्बनचा नाही, कोणाचाही नाही, ज्याच्या आयसोटॉपचा वेगवेगळे नाव आहेत. म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा घेत असतो आणि मग ते पुन्हा पुन्हा एक्झामला येत आहे. करून टाकायचं. आता याच्यामध्ये ते एक्स्ट्रा लेवलला जाऊन काय करतील, हे वस्तुमानाचं गुणोत्तर आहे ना. वस्तुमान किती आहे किंवा न्यूट्रॉन्सची संख्या किती आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रोटियम मध्ये न्यूट्रॉन नाहीये, ड्यूटेरियम मध्ये एक ऍड झाला म्हणून मास 1 आणि 1च 2, प्रोटॉन 1 आणि न्यूट्रॉन 1, 2 झालं. ट्रिटियम मध्ये 2 न्यूट्रॉन आहेत, 1 प्रोटॉन तुमचे आणि इतर 2 न्यूट्रॉन, असं 3. हे त्यांचे मास नंबर आहेत. ऍटॉमिक नंबर काय असणार आहे यांचा, एकच आहे जो काही असणार आहे, एकच. ऍटॉमिक नंबर मात्र तुमचा नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स म्हणतो ना, तो एकच असणार आहे. जो हायड्रोजनचा आहे तोच त्याच्या कोणत्याही आयसोटोप्सचा. मग आयसोटोप्स काय आहेत, आयसोबार काय आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक्स काय आहेत, आयसो डायफर्स काय आहेत, ही सगळी चर्चा आपण घेतलेली आहे किंवा त्याची नोटही आहे तिथे. हे करणं अपेक्षित आहे. आयसो टॉप्स, आयसो बार्स, आयसो डायफर्स, आयसो इलेक्ट्रॉनिक्स, आयसो न्यूट्रिनोज. ओके. पुढे ऊर्जा उत्पादनासाठी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बन वापर करीत नाहीत. तुमचं लाकूड घ्या, कार्बन आहेच. तुमचं जे काही लिव्हिंग बिंग आहे त्याच्यात कार्बन आहेच की, त्याच्यात काय अडचण आहे का. बायोगॅस, मिथेनचं प्रमाण आहे त्याच्यात. कोळसा कार्बनच आहे. ऊर्जा कोण, भूऔष्णिक, जिओथर्मल सोर्सेस जे काही आहेत. आणि एकाच परीक्षेमध्ये 2 प्रश्न आले त्याच्यावरती, जिओथर्मल सोर्सेस वरती. ओके. हे इथं आपण बरीचशी चर्चा केलेली. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन वरती करतो, कार्बनचं जे काही आहे ते. आणि मग तुम्ही डायमंड जे ॲलोट्रॉप्स असतील किंवा अमॉर्फस असतील, कोल, चारकोल, तुमचे हे काय कार्बन ब्लॅक वगैरे हे संदर्भाने तिथे कार्बन, हायड्रोकार्बन मध्ये बरीचशी चर्चा झाली आहे त्याची. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी आता इथे दिली नाही का ती स्पेसिफिक टाकलं होतं मी, 2-3 दिवसापूर्वीच टाकली होती, इथे याच्यात ऍड झाली नाही वाटतं. रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल वरती प्रश्न येणार आहे यावेळेस, स्पेसिफिक टाकलं होतं. ओके. याच्यात ऍड केलं नाहीये. तुम्हाला ते चॅनल वरती भेटून जाईल आपल्या सायन्स प्रेकॉलच्या. 2-3 दिवस म्हणजे एक्झामच्या 2-3 दिवसापूर्वीच टाकलं होतं ती गोष्ट, आणि 2 प्रश्न येऊन गेले त्याच्यावरती. ठीक आहे. पुन्हा हा प्रश्न काय, मॅग्नेशियम क्लोराईड एवढं जरी माहिती असतं एक मेटल आहे आणि एक नॉन मेटल आहे, तरी आयनिक बॉन्ड कडे जाता आलं असतं. काही काही हुशार विद्यार्थी असतात ज्यांचा अभ्यास थोडा पण नाहीये, ते काय करतात की सारखं सारखं कोण आहे, कोव्हॅलंट बॉन्ड दोन्ही पैकी एक द्या, नाहीतर दोन्ही घेऊन जा असेल तर ऑप्शन मध्ये, असे कामं करणारे काही असतात. पण मेटल आणि नॉन मेटल जिथं ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो तिथं काय असणार आहे, तिथे आयनिक बॉन्ड असणार आहे. ओके. एमजीचा ऍटॉमिक नंबर काय, मॅग्नेशियमचा 12 आहे, क्लोराईडचा 17 आहे. क्लोरीनला 1 मिळाला की त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होईल, त्याच्या बाहेरच्या याच्यामध्ये 8 असणार आहेत कम्प्लीट, आणि याच्यातून 2 गेले तर ह्याचं 2,8 होईल. अदरवाईज काय होतं, 2,8,2 होतं. आता 2 जर हा देऊन टाकला कोणाला, क्लोरीनला तर एकच पाहिजे, मग अजून एक क्लोरीन पाहिजे मला, तर 2 क्लोरीनला एक एक जाणार आहे. मॅग्नेशियम वरती 2 कॅटायन्स येतील आणि प्रत्येक क्लोरीन वरती एक एक ऍनायन येणार आहे. ठीक आहे. एकच सेकंड, काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस येतात. एकच मिनिट.
प्रियंका मॅम म्हणतात आवाज येत नाही. आवाज येतोय ना रे? आवाज येत असेल तर ती जी काही पोस्ट आहे त्याच्यावरती थंब किंवा काहीतरी करून मला कळवा. जीबी तुम्ही आता लाईव्ह आहात का? मी पीवायक्यू चा डेटा कसा लिहायचा आतापर्यंत 2-4 वेळेस सांगितले, पुन्हा पुन्हा. आहात हो का नाही एवढं सांगा. तुम्ही जे मेसेज करताय मला, म्हणजे तुम्ही नसाल तर करणार नाही मला माहिती आहे, पण असाल तर फक्त येस म्हणून करा मेसेज. ओके ठीक आहे, आता जॉईन झालं, घेईल मी. आता शेवटचाच प्रश्न तुम्ही आला, ठीक आहे. या प्रश्नाकडे लक्ष द्या, मी पुन्हा घेतो. ठीक आहे, शेवटचाच प्रश्न आहे हा. प्रश्न काय आहे? मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतोय? काय विचारलं इथे? कोणता बॉन्ड तयार होतोय, केमिकल बॉन्ड कोणता तयार होतोय? डेटा काय काय घ्यायचा तुम्हाला? केमिकल, एक तर आन्सर तुम्ही काढलं, आयनिक बॉन्ड आहे, ओनली ब दिलात. तर केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक जेव्हा तुम्ही आता लेक्चर कराल तेव्हा बघायचं केमिकल बॉन्डिंग कोणकोणती दिली आहे. एक तर ट्रान्सफरमुळे होणारी आहे आणि दुसरी शेअरिंगमुळे होणारी आहे. ट्रान्सफरमुळे होणारी जी काही आहे ती इलेक्ट्रॉनच्या, ते आयनिक बॉन्ड आहेत, आणि शेअरिंगमुळे होणारे कोणते आहेत तर कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोणते? सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. डेटा लिहायचा म्हणजे काय की हेच लिहायचंय. 2 प्रकार आहेत. आयनिक बॉन्ड कसा? ट्रान्सफरमुळे. शेअरिंगमुळे काय होतंय तुमचा? कोव्हॅलंट बॉन्ड होते. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोणकोणते प्रकार आहेत? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्डचं एक्झाम्पल काय? जर एकच इलेक्ट्रॉन शेअर होतं तर सिंगल बॉन्ड, 2 ने होत असेल तर डबल, 3 ने होत असेल तर ट्रिपल. याच्याही पुढे जाऊन डेटा काय ऍड करायचा आहे की तुमचे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड किती आहेत हे मेजर करायला सांगतं. प्रत्येक बॉन्डिंग मध्ये पहिला जो बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड असतो, त्याच्यानंतरचे जेवढे असतात ते पाय बॉन्ड असतात. ही सगळी चर्चा तिथं झाली आहे. मागे एकदा प्रश्न आलाय, पुढेही येणं अपेक्षित आहे. डेटा लिहिताना या 4-5 गोष्टी लिहिलात तुम्ही इथे. आयनिक बॉन्डचे काही एक्झाम्पल, कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल, अशा पद्धतीने थोडासा डेटा. आता इथं मी जर आयनिक बॉन्डचं दिलं, काय काय लिहिलंय? हा एवढाच डेटा असं लिहिणं अपेक्षित. आयनिक बॉन्ड काय की तुमचं मेटल आणि नॉन मेटल मध्ये होणारा इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर आहे. मेटल काय करतो? इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे याच्यावर चार्ज कोणता येतो? कॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा नॉन मेटल घेतो, याच्यावरती निगेटिव्ह आयन येतो, अनायन असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन मुळे होणार आहे, म्हणून आयनिक बॉन्ड आहे. एक्झाम्पल NaCl असेल, MgO असेल, किंवा यांनी मॅग्नेशियम क्लोराईड विचारलाय तो असेल. हे सगळं का करतात तर त्यांना त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे. का करायचंय तर त्यांना स्टेबल व्हायचंय. प्रत्येक एलिमेंट जाऊ द्या रे, तुम्ही मी सुद्धा स्टेबल होण्यासाठी काहीतरी करतोय. युनिव्हर्समध्ये प्रत्येक वस्तू स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करत असते. ठीक आहे, लक्षात आलं? डेटा लिहिणं म्हणजे काय? जीबी मेसेज करून मला कळवा, तुम्ही कळालं काय डेटा लिहिणं म्हणजे काय. आणि तो शॉर्ट मध्ये, आता इथे हे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी अशा पद्धतीने केलेलं आहे. मोठ्या याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे, जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न. शॉर्ट मध्ये मी आता जे म्हटलं की काय, ट्रान्सफर आणि शेअरिंग. ट्रान्सफर मध्ये आयनिक बॉन्ड, शेअरिंग मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंटचे 3 प्रकार त्यातही, आणि मग मेजर करण्यासाठी सिग्मा आणि पॉय बॉन्ड हे करतात. ते कसे करायचे तेवढा डेटा लिहिला, पुढे गेलो. ठीक, मेसेज वगैरे येत नाही आहे, जस्ट एक्सपेक्ट की तुम्हाला ती गोष्ट लक्षात आली आहे. ठीक आहे, सोबतच ही जस्ट 51 ते 70 जे काही प्रश्न आलेले आहेत, हा सी सेट होता आणि ऑलमोस्ट सगळीकडे मार्केटमध्ये सी सेटच फिरलेला आहे वाटतं पेपरचा, तर ते तुम्ही सोबत जोडून घेऊ शकता. ओके, हा आता महत्वाचं, ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी अजूनही 50% ऑफ आहे. तुम्ही सायन्स प्रिकॉल 1 मंथची बॅच घ्या. टोटल तुम्हाला कोर्स 15 दिवसातच कम्प्लीट करायचा आहे. आता आपल्याला थोड्या वेळात आपण गट क साठी 21 डिसेंबरला काय होणार आहे याच्याबद्दल किंवा काय अपेक्षित आहे याबद्दल चर्चा करूयात. त्यापूर्वी थोडीशी ऍडव्हर्टाईज. ओके, किंवा ज्यांना जॉईन करायचे आणि 15 दिवस काम करायचंय त्यांच्यासाठी तुम्ही बॅच क्रमांक 1 जर घेतला तर हे 6 मंथ्स व्हॅलिडिटीचे आहे, आणि सायन्स प्रिकॉल घेतला तर 1 महिना व्हॅलिडिटी आहे. कोर्स तुम्ही 15 दिवसात कम्प्लीट होतो.
15 दिवशी टेस्ट करायची आहे तुम्हाला, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायची आहे. तर त्याच्या आधी तुमचं रिव्हिजन होऊन पूर्ण कम्प्लीट होणार. म्हणजे कसं 11 दिवसात कम्प्लिशन, 12-13ला बुस्टर व्हिडिओ, 14ला जे काही सायन्स केलंय त्याचं एक वन डे मध्ये रिवाइज करणं स्वतः, जे काही नोट्स काढल्यात किंवा प्रिंट केले ज्या आहेत त्यांना रिवाइज करणं, आणि मग 15 दिवशी टेस्ट देणं. एवढ्यावर थांबवलं नाही. आता तुमच्याकडे टाइम नाहीये ती वेगळी गोष्ट, ज्यांनी आधी केले त्यांना माहितीये. आपण रोज संध्याकाळी एक क्विक रिव्हिजन आणि फिल इन द ब्लँक्सची पीडीएफ दिली आहे डे वाईज प्रत्येक विषय टॉपिक वरती. तर ते सुद्धा भरून काढणं अपेक्षित होतं. ते त्यांनी आतापर्यंतच्या प्रिकॉलवाल्यांनी केले. इथून पुढे तुम्ही आता या 40 दिवसात ते करणं अपेक्षित नाही. तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, रोजचे 2 ते 3 तास, तुम्हाला जर आता पुस्तकं वगैरे वाचणं होत नसतील, सेशन करा 2 ते 3 तासात. सगळं करायचं असेल तर, म्हणजे सगळं इन द काय की 30 तासामध्ये जेवढे टॉपिक मी घेतलेत ऑलमोस्ट एलिमिनेट करून तेवढे रोजचे 2-3 तास 11 दिवसामध्ये कसं होतात ते लक्षात येऊन जाईल तुम्हाला. ओके, ते करणे. त्याच दिवशी पीवायक्यू सॉल्व्ह करणे, पीवायक्यूचा डेटा लिहिणे हे देखील सांगितलं होतं मी. आता तुमच्याकडे वेळ नाहीये. आता तुम्ही काय करू शकता की तुमचा एखादा पीवायक्यू, आता हाच पीवायक्यू आहे, ओके, हा तुम्ही आता तुमच्या 21,000 मध्ये आलाय, तर इथंच एवढंच लिहायचंय. काय काय ते जे मी आता बोललो की ट्रान्सफर आणि शेअरिंगने होणारे, ट्रान्सफरमुळे हे आणि शेअरिंगमुळे कोव्हॅलंट मध्ये सिंगल, डबल, ट्रिपल एवढाच डेटा लिहायचा आणि पुढे चाललं जायचं. हे तुम्ही तिथं तिथं केलं त्या प्रश्नांमध्ये की जाता येतं तुम्हाला पुढे. आणि जर तुम्हाला हे करणं आता होणार नसेल एवढं सुद्धा, तर ऍटलिस्ट पीवायक्यू सॉल्व्ह करा. सेशन करायचे, पीवायक्यू सॉल्व्ह करायचे, सेशन करायचे, पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. बस, याच्या पलीकडे काही नाही करायचं. ठीक आहे. सो ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी अजूनही आपल्या स्टडी टुगेदर या प्लॅटफॉर्मवरती, ऍपवरती, तुम्हाला 1 मंथ किंवा 6 मंथ जर करायची नसेल, फक्त तुम्हाला एक सेशन करून घ्यायचं एक्झाम पुरतं, तर 15 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा सुद्धा कोर्स आहे. 199 त्याची फीस आहे. पण यापेक्षा मी पुन्हा म्हणतोय की 1 मंथ घ्या, कारण याच्यावरती 50% डिस्काउंट हे तुम्हाला 250 मध्ये भेटून जाईल. ओके, तर तेवढंच पडणार आहे. याच्यावरती कोणती ऑफर दिली नाहीये आपण, ती नसणार आहे तिथे. ओके, सो अशा पद्धतीने आहे. आता जे जॉईन होणार आहेत या 1-2 दिवसात जे जॉईन झालेत आणि आता आज उद्या होतील, त्यांच्यासाठी 15 ते 30 नोव्हेंबरचा एक प्लॅन मी तुम्हाला शेअर करेन. वेगळं चॅनल असेल त्या चॅनलवरती, किंवा 8th प्रिकॉल बॅच जी आहे त्यावरतीच तो शेड्यूल देऊन टाकेल. पण ते 2 मिक्स नको व्हायला म्हणून सेपरेट पॉसिबली आपण करूयात त्याचा ग्रुप. ओके, चालेल. आता ज्यांना रिमूव्ह व्हायचा, लेफ्ट व्हायचा, तेव्हा पुढचे 10 ते 15 मिनिटं मी थोडीफार चर्चा करणार आहे उद्या 21 डिसेंबर साठी काय असणार आहे, कारण आता खूप वेळ झालाय. आणि डेली मी काही गोष्टी टाकेल चॅनलवरती आपल्या सायन्स प्रिकॉलच्या, तर ती फॉलो करा. ते स्पेसिफिक ऍटलिस्ट तेवढं वाचा. ओके, चालेल, करू. हा जी बी क्लिअर झालं ना? ओके, 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 ठीक. एक सगळ्यात महत्वाचं आपले जे, एक सेकंड, हा तसा प्रश्नच चुकीचा जातो की काय काय करायला पाहिजे, कारण आपण ते पुन्हा पुन्हा जे आपल्या नोट्स आहेत, नोट्सचे टॉपिकचे नावं जरी वाचलं ना तुम्हाला लक्षात येऊन जाईल. स्क्रीन दिसत असेल अपेक्षित आहे. हे पिन मेसेज वरती तुम्ही क्लिक कराल ना, तर इथे सायन्स प्रिकॉल बाय आकाश जाधव ब्रांच बॅच नोट्स म्हणून दिलेले आहे, प्रायोरिटी सिक्वेन्स. हेच सिक्वेन्स म्हणजेच तुमचे एक्सपेक्टेड टॉपिक्स आहेत. काय दिले फिजिक्समध्ये, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी. याच्यावरच 3 पैकी 2 प्रश्न कंटिन्यू फिरतायत. लाईट मध्ये जसं की आता मी काल परवा तो प्रश्न टाकला, तो आता तुमचं नशीब म्हणा की तो लगेच एक्झाम मध्ये आला. ओके, आता टाकेल तो येईलच असं काही नाहीये. पण आतापर्यंत मी जे 15-20 एमसीक्यूचा एक हे दिलेला आहे, सेट दिलेला आहे, जसं की आता मी तुमच्याकडे एक शेअर करतो. ओके, एकच सेकंड. ज्यांनी ते सॉल्व्ह केले नसतील तर त्यांनी ते सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. कुठे गेले रे?
हे शेअर केलंय. याच्यामध्ये मी तुम्ही बघा फिजिक्स टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला 3 टॉपिक देतो. साऊंडचे 13 एक प्रश्न आहेत, लाईटचे 24 एक प्रश्न आहेत, इलेक्ट्रिसिटीचे 15 एक प्रश्न आहेत. हे करायचे सॉल्व्ह, आणि त्याच्यामध्ये तो जो एक हे येतो लाईट येतो, तिथं ऍडिशन केलेली असते इन्फॉर्मेशन. ओके, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून काढा. ऍटलिस्ट एवढं तुम्ही करा जेणेकरून तुमचं झालंय का नाही अभ्यास हे लक्षात येऊन जाईल. ओके, बाकी नोट्स कुठे भेटतात ते तर तिथं दिलेलंच आहे. ओके, आणि आता सोबतच आपण मागच्या वेळेस जे मी 20-20 प्रश्न मेन्सच्या वेळेस घेतले होते, जवळपास 5 एक सिरीज टेस्ट घेतल्या होत्या, त्याची देखील पीडीएफ म्हणजे लिंक शेअर करतो. एकच मिनिट. याचे म्हणजे आयसीटी आणि तुमचे रिमोट सेन्सिंगचे प्रश्न हे सोडून द्या, बाकीचे तेवढे म्हणजे किती 4-4-8 12-12 प्रश्न तर तुमच्याकडे येतात ना बाकीच्या विषयाचे, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनीचे, झुऑलॉजीचे. ओके, तर त्याचं एक्सप्लेनेशन वाचणं जास्त अपेक्षित आहे. ते सॉल्व्ह करा तुम्ही, त्यात काही हेच नाहीये, पण त्याच्यासोबत त्याचे एक्सप्लेनेशन वाचा. मला पॉसिबल झालं तर आता पुन्हा पुढच्या काही दिवसांसाठी मी अशा पद्धतीची टेस्ट सिरीज सुरू करेन आपल्या चॅनलवरती. ओके, तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावरच ते ठरेल, असं काही हे नाहीये. ओके, कारण ऑलरेडी खूप डेटा आपण तयार करून ठेवलेला आहे, तो खूप आहे, खूप जास्त आहे. ओके, तेवढंच करणं अपेक्षित आहे तुम्ही. ओके, यामध्ये तुमचे आता प्रेडिक्शन्स काय असणार आहेत काय नाही हे तुम्हाला सहज लक्षात येऊन जाते. ओके, आता फिजिक्सचं दादा हे 3 टॉपिक महत्वाचे. ओके, केमिस्ट्रीच्या संदर्भाने ऍटम, पिरियॉडिक टेबल, केमिकल बॉन्डिंग जे की आता येऊनच गेला. रिॲक्शन्सच्या संदर्भाने रिॲक्शन्स वरती प्रश्न अपेक्षित आहे पुन्हा एकदा, की ते डिकम्पोजिशन रिॲक्शन कोणती आहे का, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, सिंगल डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे, अशा पद्धतीने पुन्हा एकदा अपेक्षित आहे प्रश्न. ओके, मेटल नॉन मेटल मध्ये मेटलॉइड्स वरती प्रश्न अपेक्षित आहे. ओके, मेटलॉइड्स वरती थोडीशी चर्चा करून घ्या, म्हणजे त्याच्यात मेटलॉइड्स किती आहेत आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये, ते कोणते आहेत हे अपेक्षित आहे बघणं. कारण हा पुन्हा का प्रश्न येतोय तिथं मेटलॉइड्स वरती किंवा कार्बन वरती पुन्हा पुन्हा का प्रश्न येतोय, तर त्याच्या मागे कारण हा आहे की तुमचा जो म्हणजे 14th वाला ग्रुप आहे, ओके, त्याच्यामध्ये एकटा कार्बन आहे जो की नॉन मेटल आहे, आणि मग एकटा तोच आहे ज्याच्यामध्ये टेट्राव्हॅलन्सी आहे, आणि मग टेट्राव्हॅलन्सी तर आहे, तो कॅटनेशन प्रॉपर्टी पण अक्वायर करतो, जो की स्वतःसोबतच तो भिडतो म्हणण्यापेक्षा बॉन्डिंग करतो. ओके, आणि मग ते पुन्हा पुन्हा त्याच्यावरती कार्बनचे ॲझोट्रॉप्स असू द्या नाही तर कार्बन स्वतः असू द्या, ॲझोट्रॉप्स कोणताही असू द्या, त्यांची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलन्सीच असणार आहे तिथं. बाकी मग त्याचं स्ट्रक्चर वगैरे मध्ये चेंजेस असतील, पण जेवढे ॲझोट्रॉप्स आहेत त्या सगळ्यांची टेट्राव्हॅलन्सी असणार आहे, ते सेमच मटेरियल पासून बनलेले आहेत. ॲझोट्रॉप्स वरती पुन्हा प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही हे मी बाकी जे काही बोलतोय तोपर्यंत हे पोस्टर बघतच बघा, म्हणजे डोक्यात जाऊ द्या तुमच्या ते, आणि इतर मित्रांना कळवा. ओके, मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या आपल्या बॅचची इन्फॉर्मेशन, कारण आपल्या या पूर्ण प्रोजेक्टला कोणत्याही मोठ्या मोठ्या धनाढ्य लोकांच्या काही पाठिंबा नाहीयेत. आपण ते काय म्हणू अपक्ष कार्यकर्ते आहोत. ओके, ना बीजेपीचा सपोर्ट, ना काँग्रेसचा सपोर्ट, ना इतर कोणत्या मोठ्या क्लासचा सपोर्ट. आता जो काही असणार आहे तो तुमच्या रिझल्ट मधून आणि तुमच्या ह्याच्यातून. मी तुम्हाला सांगतोय ना, आता हे जे 1,500 दिसतंय ना, हे जवळपास आता मागच्या काही दिवसांमध्ये, तेव्हाही 1,500 टाकलं तेव्हा 2,500 विद्यार्थी होते, आता ऑलमोस्ट 1,000 विद्यार्थी जॉईन झाले. हे होण्याचं कारण आपल्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत. म्हणजे जसं की मुलींमधून यावेळेसची कंबाईनची टॉपरच आपली आहे, आणि बाकी विद्यार्थी देखील बरेचसे आपण ते टाकतच असतो ज्यांनी कंबाईन मधून पोस्ट काढली. ओके, तर त्यांच्यातून माउथ पब्लिसिटी किंवा तुम्हाला जर सेशन्स आवडलेत तर त्यातूनच तुम्ही इतरांना सांगणं अपेक्षित आहे, आणि त्यातून आपल्या या क्लासचं, कारण हे गिव्ह अँड टेक वाली गोष्ट आहे. ओके, मी तुम्हाला ज्ञान देईन, काय ते तू मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा, इथं मी तुम्हाला ज्ञान देईन, तुम्ही मला कस्टमर्स वाढवून द्या, बस. यासोबतच आपण ते एकमेकांना, काय ते तुकारामांचं कोणाचं, एकमेका सहाय्य करू अवघे दोरू सुपंत. सो बिअर मी फॉर दॅट पर्पज. ओके, हा, बाकी आता पुढची चर्चा करू. ओके, पुन्हा एकदा अलगीवरती प्रश्न अपेक्षित आहे. अलगीमध्ये पुन्हा सांगतोय, आता जसा प्रश्न आलाय तेवढ्या डिटेलमध्ये जरी आला केसाही आला तरी काही इश्यू नाहीये, पण तो आपल्या कंबाईनला तसा नाही येणार आहे. कंबाईनला आला तरी तुमचे क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, झॅन्थोफायसी, क्रिसोफायसी, गोल्डन अलगी कशाला म्हणतात आणि गोल्डन अलगी कशाचा पार्ट आहे अपेक्षित आहे यावेळेस प्रश्न. ओके, डिसिजेसच्या संदर्भाने पुन्हा
तुमचं सेने होणारा लेशमेनिया कशामुळे होतो किंवा काय. ओके. त्यानंतर मलेरिया, डेंग्यू आणि चिकन पॉक्स. मलेरिया, डेंग्यू आणि कोणता आहे अजून? नाही, हे नाही, एलिफंटासिस बद्दल बोलत नाहीये. डासामुळेच होणार. अरे मलेरिया, डेंग्यू आणि अजून कोणता आहे? चिकनगुनियाच आहे ना. हा, चिकन पॉक्स म्हटल्यासारखं वाटलं मला. ठीक आहे, चिकनगुनिया. या 3 वरती फिरेल प्रश्न. ओके. त्यात पॅरासाइट कोणते आहेत किंवा वेक्टर कोण आहे यापेक्षाही पॅरासाइट वरती प्रश्न अपेक्षित आहे तुमचा. मग स्लिपिंग सिकनेस असू द्या, लेशमेनिया आवाज असू द्या किंवा इतरही कोणता असू द्या. पुन्हा अलॉयवरती प्रश्न केमिस्ट्रीच्या संदर्भाने. ओके. ब्रास आणि ब्रॉन्झ कसं लक्षात ठेवायचं सांगितलंय. ब्रासला आपण ब्रास नाही म्हणायचं. ब्रासला ब्रास न म्हणता काय म्हणायचंय? ब्राज म्हणायचंय. ब्राज म्हटलं की एकतर कॉपर माहिती आहे आपल्याला, आणि ह्या ज फॉर झिंक. कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन ब्रास. आणि ब्रॉन्झ जो आहे, ओके, ब्रॉन्झला आपल्याला ब्रॉन्झ म्हणायचंय. प्रॉन्स जे काही आहेत ना, तर इथे कॉपर आणि हे ब्रॉन्झ जे आहे ते एसएन म्हणजे टीन. हे बाकी जर्मन सिल्वर वरती प्रश्न आला तर चुकणं अपेक्षित नाहीये आता तुमच्याकडून. ओके. फुल्स गोल्ड वरती अपेक्षित आहे प्रश्न. फुल्स गोल्ड कोणता आहे? ओके. कारण मागे त्यांनी नॅचरल एलिमेंट कोणता आहे हे विचारलेलं आहे. ओके. जे की नेचरमध्ये सहज सापडतं. लेड स्टोन वरती त्याचं इक्वेशन विचारले. पोटॅश ॲटम वरती प्रश्न अपेक्षित आहे. ओके. पोटॅश ॲटमचं इक्वेशन म्हणा किंवा त्याच्यात किती हायड्रस स्फटिका आहेत, वॉटर स्फटिका आहेत, यावरती प्रश्न अपेक्षित आहे. ओके. पुढे लाईट मध्ये पुन्हा रिफ्रॅक्शन वगैरे तुम्ही बघता. रिफ्रॅक्शन मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती प्रश्न अपेक्षित आहे लाईटच्या संदर्भाने. साऊंडच्या संदर्भाने तर कोणताही आपण आहेच ते एक 4-5 पानाचं साऊंड, त्याच्यात काय तुम्हाला आता हे सांगू, प्रेडिक्शन सांगू, 2-3 पानं संपून जातं ते सगळ्या गोष्टी. तुम्ही जर तुम्ही साधारण नोट्स काढल्या साऊंडच्या. काय काय करायचं? साऊंड आहे, साऊंड कुठे कुठे फिरतो, मेकॅनिकल वेव्ह आहे तर त्याला मीडियमची गरज आहे. नॉन मेकॅनिकल वेव्ह कोणती आहे? लाईट वेव्ह आहे, जी की विदाऊट मीडियम सुद्धा ती ट्रॅव्हल करू शकते. म्हणून तर सूर्यापासून व्हॅक्युम असताना देखील ऍटमॉस्फिअर पर्यंत ती ट्रॅव्हल करून ऍटमॉस्फिअर पार करून येते. सर्वाधिक स्पीड आपल्याला लाईटची व्हॅक्युम मध्येच दिसते, अडथळा नसताना. साऊंडच्या स्पीडवरती पुन्हा त्यांनी प्रश्न विचारून झालेला आहे, आताही अपेक्षित आहे की टेम्परेचरच्या व्हेरिएशनने काय फरक पडतो. मी मध्यंतरी काल परवा डेन्सिटी व्हेरिएशन, जसं आता व्हिस्कॉसिटीचं केलंय ना त्यांनी, टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर फ्लुइडमध्ये, त्याच्यात एअरचं विचारलं. ते इन्क्रीज होताना कशी इन्क्रीज होते ते मी सांगितलं तुम्हाला, का होते तेही सांगितलं. पण लिक्विडमध्ये मात्र व्हिस्कोसिटी डिक्रीज होते सांगितलं विथ इन्क्रीज. डेन्सिटी बद्दल प्रश्न अपेक्षित आहे यावेळेस. कुठे? साऊंडच्या संदर्भाने, की विथ इन्क्रीजिंग डेन्सिटी साऊंडच्या स्पीडवरती काय फरक पडतो. ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ते काय आहे काय नाही याची चर्चा केली आहे. ओके. बाकी ह्युमिडिटी असेल किंवा इतर ठिकाणी टेम्परेचर असेल, त्याच्या ठिकाणी तुमची साऊंडची स्पीड वाढणार आहे. टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर तर किती वाढते? 0.61 मीटर पर सेकंद वाढते, हे सांगितलं. रूट ऑफ टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे साऊंडच्या स्पीडला, आणि मग ती 0.61 मीटर पर सेकंदने जाते किंवा त्याला 61 सेंटीमीटर पर सेकंद. आणि मागच्या वेळेस त्यांनी गंडवलं, सगळ्यांनी 0.61 मीटर पर सेकंद पाठ केलं आणि तिथं ऑप्शन मध्ये त्यांनी 61 सेंटीमीटर पर सेकंद दिलं. एवढं कन्व्हर्जन तर येणं अपेक्षितच आहे तुम्हाला. ओके. सो साऊंडच्या संदर्भात डेन्सिटीचं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. कारण काय, तुम्ही लिक्विड आणि मेटल्स कोणते घेतले, सॉलिड घेतले, तर काय तुमच्या मेटल्सची डेन्सिटी जास्त आहे, पण ते फक्त डेन्सिटीशी संबंधित नाही, तर डेन्सिटी आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन्ही इन्क्रीज होत आहेत तुझ्या मेटल्समध्ये. त्यामुळे तिथं त्याची ओव्हरऑल स्पीड जास्त होतीये तुमच्या लिक्विडपेक्षा सॉलिडमध्ये. ओके. सो ते थोडंसं किचकट जातं मध्ये गेल्यावर, पण आपल्याला तेवढं डिटेल नाहीच जायचंय ना. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय, ह्युमिडिटी असू द्या, टेम्परेचर असू द्या, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे विथ इन्क्रीजिंग त्याची स्पीड, पण तुमच्या डेन्सिटीला मात्र, घनत्वाला मात्र ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके. बाकी ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे, तुमचे जे हे आहे ट्रू बॅक्टेरिया, पुन्हा तेच अल्गी वगैरे तुमचा ब्ल्यू ग्रीन अल्गीचा संबंध येतो, कारण तो
बॅक्टेरियाचाच भाग आहे. ओके, तिथं प्रश्न अपेक्षित आहे. त्यातही जे नायट्रोजन फिक्सेशन करणारे सेल्स कोणते आहेत, हा प्रश्न अपेक्षित आहे त्या एक्झाम मध्ये. ओके, आता क्लासिफिकेशनच्या संदर्भाने स्पेसिफिक मी अॅनिमल क्लासिफिकेशनचं अनालिसिस घेतलेलं आहे, ते मी पुन्हा एकदा शेअर करतो. संपूर्ण प्रश्नांचं घेतलेलं आहे. त्यात तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं तुम्हाला कोणते टॉप म्हणजे काय काय डेटा घ्यायचा आहे. पुन्हा काही विद्यार्थ्यांना ज्यांना डेटा लिहिणं म्हणजे काय हे करायचं असेल त्यांच्यासाठी हे 2 व्हिडिओज किंवा ऑडिओज जे काही तुम्हाला मी ऑडिओज शेअर करतो त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही त्या व्हिडिओज पर्यंत पण पोहोचाल. ओके, कारण इथं जास्त मेसेजेस नको शेअर करायला ना. हे बघून घ्या. ओके, ठीक. तुम्ही माझ्या सायन्स प्रिकॉलच्या चॅनलवरती सर्च केलं ना अॅनिमल क्लासिफिकेशन, व्हिडिओ पण भेटेल. डेटा लिहिणं म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला लक्षात येईल, बोलतानाही लक्षात येऊन जाईल. आता काय आपण काही लिहित नाहीये तरी तुम्हाला लक्षात येत आहेच ना. ओके, यावरून तुमचं म्हणजे सर्व पीवायक्यू कव्हर केले त्याच्यात मी. तेवढं करून घ्या ते. किती जण आहेत अजूनही लाईव्ह? ठीक आहे, तेवढेच आहेत जेव्हा सुरुवातीपासून जेवढे होते. ओके, ऍटॉमिक स्ट्रक्चर वरती यावेळेस पुन्हा अपेक्षित आहे की थेरी आणि त्यातल्या त्यात मोस्लेने काय काम केलेलं आहे हे लक्षात घ्या. ओके, ऍटॉमिक थेरीच्या संदर्भाने. आणि ते डोक्यात लक्षात घ्या की सुरुवातीला डाल्टनने सांगितलं ऍटम इज नॉट डिव्हिजिबल. ओके, बरेच मी विद्यार्थी बघतो काही आता ऑफिसर झाले ते सुद्धा अजूनही बघतो, ते बोलताना बोलतात की ऍटम डिव्हिजिबल नाहीये. पण अरे ते थेरी होती आणि ते डाल्टनने सांगितली होती. नंतरच्या लोकांना सायंटिस्टनी ते प्रूव्ह केले ना की ते डिव्हिजिबल आहे. तुम्हाला बरं जाऊ द्या, प्रूव्ह जरी त्यांचं थेरी माहिती नाहीये, तुम्ही वाचलंय ना ऍटम मध्ये काय प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे. अजूनही त्याच्यामध्ये त्यांना मास देणारे म्हणजे तुमच्या न्यूट्रॉनला किंवा प्रोटॉनला मास देणारे तुम्ही मिऑन्स किंवा लेप्टॉन्स वगैरे जे काही बघणार आहात आतमध्ये जाऊन अजून तेही बघितलेत. डिव्हिजिबल आहे हे कळालं ना आपल्याला नंतर. मग हे थेरी चेंज होते, लॉ चेंज होत नाही. थेरी आणि लॉ मधला फरक लक्षात घ्या. ओके, युनिव्हर्समध्ये या नेचरमध्ये काय घडतंय नेमकं हे लॉ मध्ये कळत. ते कसं घडतं किंवा का घडत असेल हे तुमच्या थेरीमध्ये तुम्ही हायपोथेसिस देत असता. ओके, ठीक आहे. पुढे लाईट साऊंड इलेक्ट्रिसिटी वरती तर बोलून झालं. केमिस्ट्रीच्या संदर्भाने तुम्ही ऍसिड बेसिस सॉल्ट, हा ऍसिड बेसिस सॉल्ट मध्ये पुन्हा जे मी आता काही दिवसांपूर्वी शेअरही केलेलं आहे थेरीज ऍसिड ओळखण्याच्या, ऍसिड बेस ओळखण्याच्या तुमची आरएनएस थेरी, ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी आणि तिसरी कोणती आहे आठवतं का मित्र? कोण आहेत तिसरे? इथेच बघूयात आपण. तुम्ही सांगितलं असतं पण तुमच्याकडे तिथं मेसेज करण्यासाठी काही ऑप्शनच नाहीये. लेविस थेरी, सॉरी लेविस यांचे. तर या तिघांमध्ये ते विचारलं जाऊ शकतं, एखादी डेफिनेशन देतील की याला ऍसिड म्हणतात अशा पद्धतीच्या, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणाऱ्याला काय म्हणतात आणि ते कोणी म्हटलेलं आहे अशाला ऍसिड किंवा बेस म्हणायचं. अशा पद्धतीने थेरी अपेक्षित आहे, ते करून घ्या. ओके, आणि ऍसिड आणि बेसिसच्या इंटरॅक्शनने सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. एवढाही साधा प्रश्न येऊ शकतो. ओके, बाकी ऍडिशनल काही वेग असा काही प्रश्न येणं अपेक्षित असेल तर ते मी टाकेल. ओके, ऍटमच्या बाबतीत ऍटमच्या वेगवेगळ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम ऑक्युपाय करतात, मॅक्झिमम किती ऑक्युपाय करतात, 2n स्क्वेअर जे म्हणतो आपण, त्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. ओके, आता मग क्लासिफिकेशन मध्ये ते व्हिडिओज तर बघूनच घ्या, पण क्लासिफिकेशनची चर्चा करत असताना फादर्स, कोणत्या विषयाचा कोण फादर आहे अशा पद्धतीने एक प्रश्न अपेक्षित आहे. एक 7-8 तुमचं, जसं की बॉटनी झुऑलॉजी, बॉटनीचे कोण, झुऑलॉजीचे कोण, बायोचे कोण, केमिस्ट्रीचे कोण,
त्याच्यानंतर कोणता विषय फिजिक्सचे वगैरे नाही केलं चालेल, काय असं हे नाहीये. पण क्लासिफिकेशन मध्ये मग टॅक्सॉनॉमीचे फादर कोण, बायोडायव्हर्सिटीचे फादर कोण, ती टर्म कोणी कॉइन केली, सेम टॅक्सॉनॉमीच्या बाबतीतही तेच जाणार आहे. ओके. हे बघा, जेनेटिक्सचे फादर कोण, त्यातही फिंगर प्रिंटिंगचे मी फादर तुम्हाला आजेक जेफ्री बद्दल बोललेलंच आहे. इकॉलॉजी, इकोसिस्टीम, हे डेफिनेशन कोणी दिलं किंवा त्या टर्म कोणी दिल्या, एन्व्हायरमेंट टर्म कोणी दिली. ओके, हे बघणं अपेक्षित आहे. तर ते डेटा काढा. ओके, किंवा तुम्ही जो डेटा केलाय त्यातून तो रिवाइज करून घ्या. ओके, जी काही आपण सेशन्स वगैरे केलेले आहेत त्यातून. हा, इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस वरती प्रश्न अपेक्षित आहे. त्यातही मग ते तुम्ही जे काही मेटल्सला कोटिंग वगैरे वगैरे करता, किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लायसाठी मग कोणत्या आहेत काय नाही या संदर्भाने, किंवा सेल्स वगैरे नका करत बसू, प्रायमरी सेल सेकंडरी सेल वगैरे. मी इकडे बोलतो केमिस्ट्रीच्या संदर्भाने, इलेक्ट्रिसिटीचं, इलेक्ट्रोलाइट्सच्या संदर्भाने. कॅथोड आणि ऍनोड हे कॅटायन आणि अनायन, कॅटायन वरती पॉझिटिव्ह, अनायन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. पण कॅथोड वरती पॉझिटिव्ह नसतो. कॅथोड हा जो काही रॉड आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज सगळे असणार आहेत. ओके, अॅनोड वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, ते लक्षात घ्या. तर त्या संदर्भाने मी जी चर्चा घेतली सेशन मध्ये, तर ती लक्षात ठेवा. एक 2-3 आहेत तिथे एक्सपेरिमेंट, गॅल्व्हनायझेशनचा असेल किंवा इतर इलेक्ट्रोप्लेटिंगचा असेल, तर त्यावरती एक प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे, चालेल. आय थिंक हे आत्ताच्याला एवढं इनफ आहे डिस्कशन मध्ये. बाकी मी तुम्हाला म्हटल्यासारखं हे जे आता मी काही टेस्ट दिलेल्या आहेत त्या करा. ओके, आणि काही एक्स्ट्रा ऍड करायचे असतील तर मी ते एक दिवस आड किंवा डेली मला पॉसिबल होईल तशा पद्धतीने मिनिमम 10 ते 15 प्रश्न मी तुमच्याशी शेअर करेन. ते सॉल्व्ह करा. त्याच्याने तुम्हाला लक्षात येईल की तुमची तयारी कुठपर्यंत आहे. जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तो डेटा वाचून घेणे एवढं अपेक्षित आहे. ठीक आहे, चल. बाकी काही अडचणी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्यात महत्वाचं, अजूनही कोणी बॅच जॉईन केली करण्याची इच्छा असेल तर ते करू शकता, कारण प्रत्येक लेक्चरमध्ये ती गोष्ट 2 ते 3 वेळेस रिवाइज होती. ओके, त्याचा फायदा तुम्हाला येत्या दिवसात नक्कीच होईल. ज्यांनी आतापर्यंत बॅच केली आहे, पीवायक्यू सॉल्व्ह करून झालेत, डेटा देऊन झालाय, त्यांनी फक्त आणि फक्त डेटाचा रिव्हिजन करायचंय. पुन्हा पुन्हा डेटा रिवाइज करायचा. पॉसिबल असेल तर एक वेळेस पुन्हा एकदा पीवायक्यू सगळे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चालेल. काही असेल तर मला मेसेज करा, कॉल करा. बाकी आता ऑफर चालूच आहे, ती ऑफर अवेल करा. काही अडचणी असतील तुमच्यामध्ये, असे काही विद्यार्थी असतील, एकही रुपये भरणं होत नाहीये मला, माझी खूपच परिस्थिती वाईट आहे, फॅमिली मध्ये इन्कम सोर्स नाहीये, असे कोणी असतील, किंवा तुमचे असे कोणी मित्र असतील ज्यांना बॅच घ्यायची आहे, फक्त त्यांच्या नावाने तुम्ही बॅच घेऊ नका. ओके, त्यांना घ्यायची आहे तर त्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगा. विदाऊट एनी चार्ज आपण त्यांना ती बॅच देऊयात. भेटू आपण पुढे असंच एखाद्या सेशन मध्ये, जिथे गरज वाटेल तिथे आपण ते सेशन घेऊयात. इथे स्टॉप करूयात. बाकी कसं वाटलं सेशन, काय नाही या संदर्भाने, जसं बाकीचे क्लासेस वाल्यांचे मेसेजेस फिरतात तसे तुम्ही मलाही शेअर करू शकता, जेणेकरून मार्केटिंगला ते सोपं जाईल. ठीक आहे, चालेल. थँक्यू फॉर कोऑपरेटिंग.